कंबाईनच्या जी पूर्व परीक्षा आहे त्या अनुषंगाने आपण एक मॉड्यूल लॉन्च केलेला आहे. द सिम्प्लिफाय आय एस या प्लॅटफॉर्मवरून आपण लेक्चर घेत आहोत. आणि याच सिरीज मधलं आज इतिहासाचं एक पहिलं लेक्चर आपण घेणार आहे. त्याच म्हणजे आता यापूर्वी आपण जे गट ब च्या 2018 ते 2024 ह्या वर्षामध्ये झालेल्या ज्या पूर्व परीक्षा होत्या त्याचे आपण PYQ अनालिसिस केले होते आणि त्याचे व्हिडिओ आपण युट्यूबवरही अपलोड केलेले आहेत. आणि ते PYQ अनालिसिस घेण्याचं कारणच हे होतं की गट ब परीक्षेमध्ये जे पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात ते कुठल्या कुठल्या टॉपिकवर येतात. कारण इतिहास हा अतिशय व्हास्ट सब्जेक्ट आहे. कितीही पुस्तकं वाचली तरी तो म्हणजे कंपाईल होण्यासारखा विषय नाही. मग कुठला विषय वाचले पाहिजे, कुठल्या टॉपिकला महत्त्व दिलं पाहिजे, ह्या अनुषंगानं आपल्याला माहिती मिळावी यासाठीच आपण PYQ अनालिसिस घेतलं होतं. आणि त्यावरून हे जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत हे विषय आपण मार्क केले होते त्यावेळेला. जर तुम्ही ते एक PYQ अनालिसिस सेशन बघितलं तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. PYQ अनालिसिस वरून आपण जे विषय टॉपिक काढले होते ते असे होते की आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रबोधन महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचं जर आपण अनालिसिस केलं PYQ तर त्यात आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रावर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले असतात. आणि त्याच अनुषंगानं देशाच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. समाज सुधारक हा पण एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. कारण यामध्ये दरवर्षी त्यामध्ये हे प्रश्न विचारलेले जातात. त्यानंतर महत्वाची वृत्तपत्र आहेत. शिक्षण प्रसार कसा कसा झाला म्हणजे एल पिस्टन ज्या वेळेला आपल्याकडे मुंबईचा गव्हर्नर होता त्या काळापासून पुढे कसा शिक्षण प्रसार झाला त्या वर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर धार्मिक प्रथा आपल्याकडे कुठल्या कुठल्या होत्या, बालविवाह, सती प्रथा असेल, विधवा पुनर्विवाहाचे जे नियम केले ब्रिटिशांनी, आपल्यामध्ये सुधारणा केल्या त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले जातात. त्यानंतर ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आपल्या कुठल्या संघटना आहेत म्हणजे त्यामध्ये मग महसूल व्यवस्था आहे खाली. आज आपण महसूल व्यवस्था अभ्यास करणार आहे. महाराष्ट्रातल्या समतेच्या चळवळी, त्यानंतर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, महत्वाचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रगती, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने. एवढ्या एक महत्वाचे एवढे टॉपिक आपण PYQ अनालिसिस नुसार फाइंड आउट केलेले आहेत. आणि त्या म्हणजे ह्याच टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या टॉपिकचं आपण आपले जे डेली जे मॉड्यूल आहे त्यामध्ये कव्हर आहे डिटेलमध्ये. आणि त्यावर कसे प्रश्न विचारले जातील ह्या अनुषंगाने ही मला मार्गदर्शन करणार आहे. तर बघूया आपण की जमीन महसूल पद्धतीपासून आपण सुरुवात करूया. तर आता जमीन ही कुणाच्या नावावर असते, महत्वाचा हा आहे मुद्दा की आपण काय म्हणतो बाबा ही जमीन माझ्या नावावर आहे, ती माझ्या नावावर आहे. पण ती कशावरनं ठरतं तर आपण म्हणतो काय 7/12. पण जर तुम्ही कधी 7/12 वाचला असेल ना तर तुम्हाला लक्षात येईल की जमीन ही कोणाच्याच नावावर नसते. कारण त्या 7/12 एक उल्लेख केलेला असतो की तुमच्या नावावर असण्याच्या तिथे लिहिलेलं असतं की भोगवटादार. म्हणजे आपण सगळे आहे ते भोगवटादार आहे, आपल्या नावावर जमीन नाही. कळलं? कारण आपल्याला फक्त कब्जा दिलेला आहे त्या जमिनीचा. म्हणून सांगितलं की मुघल काळ जो होता पूर्वीचा आपला म्हणजे ब्रिटिश आपल्याकडे यायच्या आधी जो मुघल काळ होता त्यावेळेला शेत जमिनीचे मालक कोणीच नव्हतं. आणि शेत जमीन हे गावाच्या मालकीची असायची. आणि आता जी आपण जमीन आपल्याकडे आहे हे जे आपण भोगवटा ज्या जमीन आहे त्याचं मालकी आहे ती सरकार आहे. त्यामुळे असं आपण कोणी म्हणू नये की आपली ही जमीन आम्ही त्याचं मालकीच आहे म्हणून. मग आता पूर्वीच्या काळात कसं होतं की मुघल काळामध्ये जमिनीची मालकी कोणाकडेच नव्हती, गावाच्या मालकीची जमीन असायची. त्यावेळेला मग सरंजाम, वतनदार हे नेमलेले असायचे. हे कशासाठी असायचे, हे सुद्धा स्वतः मालक नसायचे, ते फक्त महसूल गोळा करायसाठी नेमलेले अधिकारी होते. थोडक्यात त्यांच्याकडे महसूल वसुलीचंच काम होतं. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या ह्याने चांगलं काम केलेलं असेल मग आपल्याला त्यावेळेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदेशमुखी, चौथाई असे प्रकार होते. आता ज्या वेळेला ब्रिटिश आपल्याकडे आले म्हणजे 1766 महत्वाचं म्हणजे अलाहाबादचा तह काय झालं होतं तर 1764 ला 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारचं युद्ध झालं, बरोबर आहे. तर बक्सारच्या युद्धानं काय झालं, बक्सारच्या युद्धामध्ये आपल्याकडं हेक्टर मनरो होता, त्याच्या विरुद्ध मीर कासिम, मुघल सम्राट शहा आलम द्वितीय आणि अवधचा नवाब सुजाउद्दौला अशी तिघांनी संयुक्त फौजमध्ये लढले होते आणि पराभव झाला, बरोबर आहे. मग
काय झालं की 1765 ला त्यावेळेला रॉबर्ट क्लाईव्ह बघा आपल्याकडे गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल बंगालचा जो गव्हर्नर होता तो कोण होता? रॉबर्ट क्लाईव्ह. मग बक्सारच्या युद्धानंतर भारतामध्ये कब्जा कसा करायचा, तर त्या अनुषंगाने मग 1765चा अलाहाबादचा तह झाला. अलाहाबादचा तह कोणी केला? रॉबर्ट क्लाईव्ह नाही, शहा आलम द्वितीय बरोबर. हे शहा आलम द्वितीय म्हणजे काय? त्यावेळेला मुघलांचा सम्राट, म्हणजे अनावधानाने हिंदुस्थानचा सम्राट म्हणलं तरी चालेल त्यांना. बरोबर आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये जो झाला होता तो 1765चा अलाहाबादचा तह होता. आणि ह्या तहानुसार काय केलं, तर दिवाणी हक्क जे होते म्हणजे महसुलाचे, ते ब्रिटिशांनी घेतले. आणि जे रेग्युलर हक्क होतं राज्य करायचे ते कोणाला दिले? तर ह्या शहा आलमकडे दिले. म्हणजे काय केलं, जेवढे पैसे गोळा करायचे ते ब्रिटिशांनी आपल्याकडे घेतलं, आणि जे रेग्युलर तुम्हाला राज्याची घडी चालवायची, संरक्षण करायचे, जे काही करायचे ते शहा आलम म्हणजे रेग्युलर राजाकडे दिलं. म्हणजे हा बिनाकामाचा अधिकारी झाला. कारण कसं असते, जिथं महसूल आहे, जिथं पैसा आहे, राज्य चालवायसाठी पैसा लागतो, बरोबर आहे. आणि जर तेच इंग्रजांनी घेतलं असेल तर मग शहा आलम फक्त नावापुरता राजा झाल्यासारखं झालं, बरोबर आहे. मग बंगाल प्रांतामध्ये त्या 1765च्या अलाहाबादच्या तहामुळं बंगाल, बिहार, ओरिसा ह्या म्हणजे बंगाल प्रांत म्हणजे ह्या बंगाल प्रांतामध्ये तीन भाग येतात: बंगाल, बिहार, ओरिसा. ह्या प्रांताच्या दिवाणीचे अधिकार हे ब्रिटिशांना मिळाले. आणि मग दिवाणी, दिवाणी म्हणजे महसूल गोळा करणे, ह्याच्यासाठी ब्रिटिशांनी दोन नायब दिवाण नेमले. एक तर बंगाल प्रांतासाठी आणि दुसरा बिहार प्रांतासाठी. बंगाल प्रांतासाठी कोणाला नेमलं? मोहम्मद रजा खानला. आणि बिहार प्रांतासाठी कोणाला नेमलं? राजा सीताबरायला. हे महत्वाचे दोन्ही लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर एमपीएससी आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारू शकते. हे दोन नायब दिवाण कुठले कुठले नेमले होते ते पण 1765च्या अलाहाबादच्या तहानंतर. तर एक होते राजा सीताबराय बिहारसाठी, आणि दुसरे होते मोहम्मद रजा खान बंगालसाठी. आता बघा, ज्या वेळेला सत्तेचं पालट झालं म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनी आली होती, त्यांच्या महसुलाचा स्रोत होता काय? व्यापार. महत्वाचा म्हणजे व्यापार करून ते पैसे मिळवत होते, बरोबर? आणि 1765 ला आपले इथं राज्यकर्ते एस्टॅब्लिश झाले. मग राज्यकर्ते म्हणून एस्टॅब्लिश झाल्यानंतर आता राज्य चालवायला तर महसूल पाहिजे. मग महसूल कुठनं मिळवायचा? आता व्यापारातनं नाही, तर आता इथनं पुढं महसुलाचा मुख्य स्रोत काय झाला होता? जमीन महसूल. हे महत्वाचं लक्षात घ्या. काय झाला होता? जमीन महसूल. कारण इथं राज्य करायचं म्हणल्यानंतर व्यापाराच्या रकमेवर ते कागबार करतील, कारण त्यांचा एकच हेतू होता ना, नफा मिळवणे. महत्वाचा म्हणजे ब्रिटिशांचा हेतू काय होता? तर नफा मिळवणे. मग ह्याने इथल्या जमीन महसूल हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनवला. आणि मग ह्या जमीन महसूल कसा वसूल करायचा, हे जे जे टप्पे झाले, ज्या ज्या व्यवस्था आल्या, त्यातनच ह्या तीन व्यवस्था निर्माण झाल्या. ती म्हणजे पहिली जमीनदारी, त्यानंतर रयतवारी आणि महालवारी, अशा तीन प्रमुख पद्धती जमीन महसुलाच्या अस्तित्वात आल्या. आणि ह्याच जमीन महसुलाच्या पद्धती आपण पुढे डिटेलमध्ये शिकणार आहे. तर कायम धारा पद्धत जी होती ती 1793 ला लॉर्ड कॉर्नवॉलिसनं सुरू केली. आणि हे जी इतर वेगवेगळे नाव कुठले आहेत, तर ह्याला जमीनदारी सुद्धा म्हणलं जातं, मालगुजारी सुद्धा म्हणलं जातं, जहागीरदारी सुद्धा म्हणलं जातं, आणि बिशवेदारी सुद्धा म्हणलं जातं. ही चारीच्या चारी नाव आपल्या लक्षात असली पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे महालवारी. महालवारी ही हॉल्ट मॅकेंजीने सुरू केली होती, आणि तीच पुढे परत विल्यम बेंटिकने त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धती आहेत आणि त्याबद्दल कुठले रिलेटिव्ह अधिकारी आहेत किंवा व्यक्ती आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर रयतवारी आपल्याला माहिती आहे, मनरो आणि रीडने मद्रासमध्ये सुरुवात केली होती, आणि तिथनं पुढे आपल्या ती मुंबईमध्ये पण आली. वॉरन हेस्टिंग महत्वाचं आहे की वॉरन हेस्टिंग हे लिलाव पद्धतीनं महसूल गोळा करायचं. करायची पद्धती म्हणजे पंचवार्षिक लिलाव बोली पद्धत किंवा वार्षिक लिलाव बोली पद्धत, ह्या गोष्टी वॉरन हेस्टिंग सुरू केल्या होत्या. आणि मालकम, मालकम हा रयतवारी पद्धतीचा पुरस्कर्ता होता, आणि 1827 ते 1830 या दरम्यान मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. त्यावेळेला त्याने आपल्या इथं रयतवारी पद्धती लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आता बघूया वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग बघा, 1772 ते 1885, 1785 सॉरी, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1785 आहे. 1772 ते 1785 अशा 13 वर्ष हा वॉरन हेस्टिंग आपल्याला गव्हर्नर जनरल झाला होता. बघा काय आहे, वॉरन हेस्टिंग अतिशय भ्रष्टाचारी माणूस होता. अतिशय म्हणजे
ज्याच्याकडून जास्त पैसे भेटेल त्या लिलाव देणे असे प्रकार बरेच त्याने केले होते. तर ह्या मानानं भारतामध्ये महसूल गोळा करण्यासाठी पहिल्यांदा पंचवार्षिक बोली पद्धतीचा प्रयत्न चालू केला. पंचवार्षिक बोली पद्धती म्हणजे काय? तर 5 वर्षासाठी लिलाव द्यायचा. म्हणजे एखादी समज जमीन आहे, तर त्या जमिनीची बोली लावायची की 5 वर्षामध्ये तू त्या जमिनीमध्ये न सगळ्यात जास्त जो सारा देण्याचं कबूल करेल त्याला त्याचा लिलाव दिला जायचा. मग आता ज्या लिलाव दिला जायचा तो काय करणार, तर आपल्याला जमीन भेटली ती जमीन शेतकऱ्यांच्या मध्ये वाटून द्यायची आणि त्यांच्याकडून महसूल गोळा करायचा आणि तो कंपनीला द्यायचा आणि त्यातनंच म्हणजे हे करायचं, हे आपला पण फायदा मिळवायचा असं होतं. आता ह्यात काय होतं की मुघलांच्या काळापासून किंवा ब्रिटिश पूर्व काळापासून वेगवेगळे जमीनदार होते, वतनदार होते. मात्र ह्या वॉरेन हेस्टिंगनं काय केलं की एस्टॅब्लिश्ड जमीनदार, जे एस्टॅब्लिश्ड पूर्वी जमीनदार आहे ह्यांना ह्यातनं डावललं. म्हणजे काय केलं, तर जे पूर्वीपासून जमीनदार चालत होते, जे शासनाला पैसा गोळा करून देत होते, ते तशीच पुढे न ठेवता ह्यानं काय केलं, तर डायरेक्ट लिलाव काढले. म्हणजे काय झालं, त्यामध्ये जो बोलीला जास्त त्यांना ते आपल्याला महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळणार. मग असे हे जुने परंपरागत जमीनदार डावण्यात आले आणि इथून नवीन जमीनदाराचा वर्ग निर्माण झाला त्यामुळे. कारण नवीन नवीन जे जमीनदार होते ह्याने त्यामध्ये जास्त बोल्या लावल्या आणि त्यातनं आपल्याला कसा तो लिलाव मिळेल हे बघितलं. मग वॉरन हेस्टिंगनं पुढे काय केलं की बाबा लिलाव तर झाले, पंचवार्षिक बोली पद्धतीमध्ये लिलाव केले, जमिनी अलॉट करून दिल्या जमीनदारांना, त्यामध्ये नवीन नवीन जमीनदारांचा वर्ग निर्माण झाला. आणि मग वॉरन हेस्टिंगनं काय केलं, तर पुढं कमिटी ऑफ सर्किट, कमिटी ऑफ सर्किट नेमली. कशासाठी नेमली, तर आता पंचवार्षिक बोली पद्धतीमध्ये ठेकेदारांना लिलाव दिलेले आहेत, ठेकेदार फिक्स झाले, पण ठेकेदारांनी महसूल गोळा करायचा हा ठरवून देण्यासाठी कमिटी ऑफ सर्किट नेमली. कमिटी ऑफ सर्किट काय काम होतं, तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायचं आणि काय करायचं, तिथल्या ठेकेदारांना महसूल ठरवून द्यायचा. आता महत्वाचं म्हणजे हा महसूल ठरवून ठेकेदाराने दिला आहे कमिटीनं, आणि हा ठरवलेला महसूल किती वर्षासाठी असणार आहे, 5 वर्षासाठी, कारण ही पंचवार्षिक बोली पद्धत होती. आता हे ठेकेदारांना महसूल ठरवून दिल्यानंतर त्यांनी किती वसूल करायचा, त्याच्यावर कसा कंट्रोल राहिला पाहिजे, हा कंट्रोल करण्यासाठी 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर हे पद नेमलं. महत्वाचं लक्ष घ्या, कलेक्टर पद हे का नेमलेलं आहे, तर हे जे ठेकेदार होते ह्या ठेकेदारांनी नियमात राहून सारा वसुली करावी. दुसरी गोष्ट म्हणजे सारा वाढवू नये आणि त्याच्यावर लक्ष द्यायचं, त्याचे रेग्युलरायझेशन करायसाठी कलेक्टर हे पद वॉरन हेस्टिंगनं नेमलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचबरोबर कलकत्ता येथे कमिटी ऑफ रेव्हेन्यू, हे महत्वाचं, दोन गोष्टी लक्षात ठेवा. महसूल बाबी संबंधात सर्वोच्च प्राधिकार, महत्वाचं काय सांगितलं मी तुम्हाला, कमिटी ऑफ सर्किट कशासाठी नेमली होती, तर ठेकेदारांना महसूल ठरवून देण्यासाठी. आणि ठेकेदारांना महसूल ठरवून दिल्यानंतर ठेकेदारांनी वसुली कशी करावी हे हे म्हणजे ठरवण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कलेक्टर नेमले. एक कमिटी रेव्हेन्यू नेमली. कशासाठी, तर कुठं वाद झाला एखाद्या गोष्टीबाबत महसुलासंबंधी निर्णय घेण्यासाठी, तर त्याचा जो निर्णय व्हायचा त्याच्याबद्दल फायनल निर्णय घेण्यासाठी कमिटी ऑफ रेव्हेन्यू ही सर्वोच्च कमिटी त्यावेळेला वॉरन हेस्टिंगने नेमली. आता त्या पुढे झालं की 72ला कलेक्टर नेमले होते, पण कलेक्टरनेच भ्रष्टाचार सुरू केला. महत्वाचं म्हणजे कलेक्टरच महत्वाच्या भ्रष्ट असल्याचं आढळून आलं. त्यामुळे मग 1773ला एकाच वर्षामध्ये वॉरन हेस्टिंगनं कलेक्टर हे बरखास्त केलं. त्याच्या जागी भारतीय दिवाण नेमले. कोण नेमले, भारतीय दिवाण. कारण कसं होतं की कलेक्टर भ्रष्ट असल्यामुळं खाली बरेच सारा गोळा करण्यास अडचणी येऊ लागल्या, कंपनीला त्याचा तोटा होऊ लागला. त्यामुळं त्याला बरखास्त आणि त्याच्या जागी भारतीय दिवाण नेमले. आणि त्या आता ह्या भारतीय दिवाणावर नियंत्रण ठेवायला आता आधीचा अनुभव आला होता, कलेक्टरला कंट्रोलिंग म्हणून नेमलं पण कलेक्टर भ्रष्टाचार, मग या जागी भारतीय दिवाण नेमले. आणि आता मग ह्या भारतीय दिवाणांवर सुद्धा नियंत्रण ठेवायसाठी 6 प्रांतिक काउन्सिल स्थापन केले होते त्यावेळेला. किती, 6 प्रांतिक काउन्सिल स्थापन केली. अशी पद्धत, पंचवार्षिक पद्धत वॉरन हेस्टिंगनं चालू केली होती. आता पंचवार्षिक बोली पद्धत ही अपयशी ठरली. कारण काय झालं,
की ज्या वेळेला ठेकेदारांना महसूल ठरवून दिला जायचा, आणि जर एखाद्या ठेकेदाराला म्हणजे मेजॉरिटी त्यावेळेला कसं असायचं की दुष्काळ पडणे वगैरे अशा बाबी कॉमन असायच्या, आणि उत्पन्न व्हायचं नाही, मग ठेकेदार महसूल गोळा करू शकत नव्हते, आणि मग अशा वेळेला ठेकेदार नाही पळून जायचे. म्हणजे ज्या वेळेला सरकारला सारा द्यायची भरायची वेळ यायची, त्यावेळेला ठेकेदार पळून जायचे. त्यामुळे मग काय व्हायचं तर कंपनीचा महसूल बुडायचा. ह्यामुळं ही पंचवार्षिक बोली पद्धत जी होती ती अपयशी ठरली. आणि ह्यातनं मग त्याच्या पुढे जाऊन वॉरेन हेस्टिंगनं वार्षिक बोली पद्धत काढली. आता बघा, पहिल्या वेळेला वॉरेन हेस्टिंगनं पंचवार्षिक बोली पद्धत, तर जुने प्रस्थापित जमीनदार होते ह्यांना हे ह्या पद्धतीतनं वगळलं होतं. म्हणजे त्यांनी जर चांगली बोली लावली तरच त्यांना तिथं लिलाव भेटत होता. म्हणजे त्यावेळेला जुने जे प्रस्थापित होते ते डावलले गेले, नवीन जमीनदार आले, मात्र ती पद्धत अपयशी ठरली. त्यामुळं वार्षिक बोली पद्धत, आता इथं वार्षिक बोली पद्धत सुरू केली. वॉरेन हेस्टिंगने नवीन पद्धत आणली, खुले लिलाव त्यानं केले. आणि हिथं मात्र महत्वाचं आहे की मागचा जो अनुभवावरनं वॉरेन हेस्टिंग शाळा झाला, ते परंपरागत जे जमीनदार होते त्यांना प्राधान्य दिले ह्या बाबीमध्ये आता. आणि प्रांतिक काउन्सिल ज्या स्थापन केल्या होत्या त्या बरखास्त केल्या, आणि परत 1781 मध्ये जिल्ह्यामध्ये कलेक्टर्स नेमले. बघा, वॉरेन हेस्टिंगच्याच काळामध्ये 2 वेळाला कलेक्टर नेमले गेले. पहिल्यांदा त्यानं 1772 ला कलेक्टर पद निर्माण केलं होतं, नेमलं होतं. परत 1773 ला कॅन्सल केला, आणि परत 1781 ला कलेक्टर पद त्यानं पुन्हा नेमलं. आणि महसूल निश्चितीचे अधिकार मात्र कमिटी ऑफ रेव्हेन्यू कडेच दिले. मला महत्वाचं, मागाशी जी कमिटी आपण मी तुम्हाला सांगितली होती की ही कमिटी ऑफ रेव्हेन्यू महसुलासंबंधी ज्या काही बाबी असतील त्याच्या संबंधी सर्वोच्च निर्णय घेणारी ही कमिटी होती. हे आता इथं महसूल निश्चितीचे अधिकार कमिटी ऑफ रेव्हेन्यू कडे दिले. आणि मात्र इथं सुद्धा काय झालं, वार्षिक बोली पद्धतीमध्ये काय व्हायचं की शेतकऱ्यांना कळायचंच नाही की कुणाकडे लिलाव गेलाय आणि कुणाकडे वसुली भरायची. त्यामुळे काय व्हायचं की एखादा जर खूपच म्हणजे भ्रष्ट जमीनदार किंवा ठेकेदार ह्याच्याकडे जर ती लिलाव गेलेला असेल तर तो कुठल्याही पद्धतीने वसुली करायचा. त्यामुळे मग काय व्हायचं की शेतकरी हे उत्पादन घेण्यास कुचरायचे, नवीन जमीन लागवडीखाली आणायचा प्रयत्नच करायचे नाही. त्यामुळे मग इथं सुद्धा महसूल अनिश्चिती झाली, आणि महसूल मिळेन असा झाला कंपनीला, आणि ही पद्धत सुद्धा अपयशी ठरली. मात्र पुढं कॉर्नवालिसनं हीच पद्धत 1770 चालू ठेवली, वार्षिक बोली पद्धत. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्याला महत्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये या अनुषंगानं गव्हर्नर जनरलचा सुद्धा काही अभ्यास करायचे, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न कंबाईनच्या गट ब मध्ये विचारले जातात. आता वॉरेन हेस्टिंगचा इथं उल्लेख आलाय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की वॉरेन हेस्टिंगनं चुकामधून नवे प्रयोग, चुकांमधून नवे प्रयोग म्हणजे ट्रायल आणि एरर ही पद्धत वापरली. म्हणजे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या गोष्टी त्याने ट्रायल आणि एरर्स केलेल्या आहेत. पंचवार्षिक बोली पद्धत म्हणा किंवा वार्षिक बोली पद्धत, ह्या ट्रायल आणि एरर पद्धतीमधनं महसूल पद्धत जी महसुलाची व्यवस्था आहे ती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. महत्वाचं आपल्याला प्रश्न एमपीएससी डायरेक्ट विचारू शकते, चुकांमधून नवे प्रयोग किंवा ट्रायल अँड एरर मेथडचा महसूल पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी वापर कोणी केला, तर आपल्याला डोळं झाकून लक्षात आलं पाहिजे की तो वॉरेन हेस्टिंगने केला होता. कारण ही सुरुवातच होती महसूल पद्धतीचा सेटअप बसवायची. आता वॉरेन हेस्टिंग मी पहिल्यांदा सांगितलं सगळ्यात भ्रष्ट होता. कारण हा जे लिलाव बोलले जायचे पंचवार्षिक बोली पद्धतीमध्ये किंवा एक वार्षिक बोली पद्धतीमध्ये जे लिलाव बोलले जायचे, ह्या लिलावामध्ये हो आपलीच माणसं उतरवायचा, आणि त्यांच्या मार्फत हा स्वतःच लिलाव स्वतः घ्यायचा बऱ्याच वेळा. असा वॉरेन हेस्टिंग होता. दुसरी गोष्ट म्हणजे वॉरेन हेस्टिंग तेच काळामध्ये आपल्याला माहिती आहे 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला, बरोबर आहे. 1765 ला काय सांगितलं मी, अलाहाबादचा तह झाला, दिवाणी अधिकार ब्रिटिशांकडे गेले. ब्रिटिशांनी जी वसुली सुरुवात केली त्यामुळे जनतेमध्ये खूप रोष निर्माण झाला, आणि त्याचे जे पडसाद आहे ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उठले. आणि मग ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कायद्यावर म्हणजे कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आणला. आणि ही सेंट्रलायझेशनची पहिली पायरी म्हणलं जातं. सेंट्रलायझेशन म्हणजे काय, तर सगळं जे भारतातील सत्ता आहे ते एक छत्री अंमलाखाली आणण्याची पहिली पायरी, सगळं म्हणजे ब्रिटिश अंमलाखाली आणण्याचा सुरुवात हे 1773 मध्ये केली ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये.
ऍक्ट हा वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झालता. आणि वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये ह्या रेग्युलेटिंग ऍक्टनं वॉरन हेस्टिंगला गव्हर्नर जो होता बंगालचा त्यालाच गव्हर्नर जनरल असं बनवलं गेलं. बरोबर आहे. गव्हर्नर जनरल म्हणजे गव्हर्नर जनरल कोण पहिला आहे तर वॉरन हेस्टिंग आहे, हे लक्षात ठेवा. हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा इतका भ्रष्ट होता ना, तर ह्याच्या काळामध्ये नंदकुमार हे महत्वाचं आहे, हे प्रकरण लक्षात ठेवा तुम्ही. नंदकुमार हत्या, ह्यालाच न्यायाची हत्या असं सुद्धा म्हणलं जातं. आता काय होतं तर नंदकुमार नावाचं एक तिथले महाराजा होते बंगालमधले, आणि हे कंपनीच्या तर्फे महसूल वसुलीचं काम करायचे. मग ह्याने काय केलं, महसूल वसुलीचं काम करत असताना ह्यांना असं आढळलं की वॉरन हेस्टिंग बराच भ्रष्ट आहे. त्यामुळे मग त्यांनी वॉरन हेस्टिंगवर लाच घेतल्याचा आरोप केला. आता वॉरन हेस्टिंगचं कसं कार्यकाल होता तर तो 1765च्या आधी सुद्धा आपल्या इथं मुर्शिदाबादमध्ये कंपनीचा अधिकारी म्हणून काम करत होता. त्यावेळेला त्याने अवधच्या बेगम वगैरे ज्या होत्या त्यांच्याकडून पैशाची मागणी केलेली होती. आणि ज्या वेळेला इथं तो परत पुढं आला, म्हणजे आपल्याकडे 1772, त्यावेळेला त्यानं बघा 1765ला जे युद्धामध्ये हारले मीर कासिम होते, त्यानंतर मग मीर जाफरकडे बंगालची सुभेदारी गेली होती. तर मीर जाफर वारल्यानंतर त्याच्या पत्नीकडून ह्या म्हणजे ते जे त्यांच्या पत्नीचं नाव म्हणजे मुन्नी बेगम, मुन्नी बेगम यांच्याकडून ह्यानं पैशाची मागणी केली होती. आणि त्यावेळेला ब्रिटिशांच्या तर्फे वसुली अधिकारी म्हणजे महसूल वसुलीचं काम हे नंदकुमार महाराजा नंदकुमार करत होते. आणि त्यांच्या कानावर ज्या वेळेला हे प्रकरण केलं त्यावेळेला त्यांनी ते जे काउन्सिल बघा 1773चा ऍक्ट जो झाला होता रेग्युलेटिंग ऍक्ट, ह्यानुसार काउन्सिल एक तयार केली होती 4 लोकांची. बरोबर आहे. 4 लोकांची काउन्सिल तयार केली होती गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी. आणि ह्या 4 लोकांच्या काउन्सिलमध्ये कोण कोण होतं तर एक होतं रिचर्ड बारवेल, त्यानंतर फिलिप फ्रान्सिस, त्यानंतर जनरल क्लेवरिंग आणि कर्नल मॉन्सन, असे 4 जण होते. मग ह्या काउन्सिलच्याच सल्ल्यानुसार गव्हर्नर जनरलला काम करायला लागायचं असेल. मग ह्या काउन्सिलकडे ह्या नंदकुमारांनी ते प्रकरण सांगितलं की असे असे वॉरन हेस्टिंग भ्रष्टाचारी आहे आणि त्यांनी लाचेची मागणी केलेली आहे. आता ह्या 4 मधला जो फिलिप फ्रान्सिस होता ना, हा जरा भारतीयांच्या बद्दल त्याला आत्मीयता होती. त्यामुळं भारतीयांच्या बद्दल आत्मीयता असल्यामुळे त्याने हे प्रकरण लावून धरलं. आणि हे प्रकरण लावून धरल्यामुळं मग वॉरन हेस्टिंगला त्या प्रकरणामध्ये जवळजवळ 3 लाखाचा दंड झाला होता. आणि हे वॉरन हेस्टिंगचा इगो दुखला त्यामुळं मग त्याने काय केलं, ह्याचा म्हणजे काय त्याला म्हणतो आपण सूड सूड घ्यायचा म्हणून त्यांनी जे ह्या प्रकरणात पुढे जरा 1-2-3 महिन्याचा काळ गेल्यानंतर महाराजा नंदकुमारवर बनावटगिरी म्हणजे फॉर्जरीची केस असते ना आपल्याकडे, म्हणजे ह्यांनी बनावट कागदपत्र तयार करून जमीन लाटली वगैरे असा आरोप लावून त्यांच्यावर खटला दाखल केला. आणि तो खटला चालला कुठल्या सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्तामध्ये. बघा हे सुप्रीम कोर्ट कलकत्त्याचं सुद्धा 1773च्या ऍक्टनच रेग्युलेटिंग ऍक्ट मधनं सुरू झालं होतं. आणि ह्याचा तिथं त्या वेळेला जो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता जे इलिझा इम्फे, इम्फे हा कोण होता तर हा वॉरन हेस्टिंगचाच जोडीदार, जुना जोडीदार. मग ह्या दोघांनी मिळून त्या फॉर्जरीच्या केसमध्ये नंदकुमार याला अडकवलं. आणि त्यावेळेला ही बनावट कागदपत्रे किंवा अशा ज्या गोष्टी बनवल्यानंतर जी शिक्षा होत होती ती होती फाशीची शिक्षा. त्यामुळं नंदकुमारला ह्या प्रकरणामध्ये त्यांनी गोवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. आणि हीच भारतातली सर्वात पहिली फाशीची शिक्षा आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला एमपीएससी मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फाशी कुणाला देण्यात आलं तर नंदकुमार यांना फाशी देण्यात आलं होतं. ओके, एवढं ह्या वॉरन हेस्टिंगच्या अनुषंगानं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा त्यानंतरनं वॉरन हेस्टिंग नंतरनं बघा वॉरन हेस्टिंग नंतरनं कॉर्नवॉलिस आले. कॉर्नवॉलिस यांचा कार्यकाळ आहे 1786 ते 1893. जसं जसं महसूल पद्धती पुढे सुधारत गेल्यात ना तस तसं आपल्याला त्या अनुषंगाने जे गव्हर्नर जनरल येतील किंवा कोणी पुढे 1858 नंतर व्हायसराय सुद्धा आहे.
त्यांचा आपण अभ्यास करूया. तर आता लॉर्ड कॉर्नवॉलिसनं काय बघितलं की बाबा, वर जे वॉर्न हेस्टिंगनं राबवलेली धोरण आहेत, पंचवार्षिक बोली पद्धत किंवा वार्षिक बोली पद्धत, ह्याच्यामध्ये तर म्हणजे काही यश मिळालेलं नाहीये. त्यामुळं मग त्यानं नवीन पद्धत सुरू करायचा प्रयत्न केला लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. पण नवीन पद्धत सुरू होण्याआधी त्यानं 1790 पर्यंत ही जी वार्षिक बोली पद्धत होती वॉर्न हेस्टिंगची ती सुरू केली ठेवली. त्याने कॉर्नवॉलिसनं महत्वाची म्हणजे महसूल विभागाची पुनर्रचना केली बघा. आणि कमिटी ऑफ रेव्हेन्यू जी होती ना, कमिटी ऑफ रेव्हेन्यू त्याचं नाव बदल आणि बोर्ड ऑफ रेव्हेन्यू केलं. काय केलं? बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. आणि हे जर काय ठेवलं तर सर्व कलेक्टरांच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे महत्वाचं आहे बघा. तर कमिटी ऑफ रेव्हेन्यू चं जे नाव आहे ते कोणी बदललं? लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. आपल्याला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. आणि त्याचं नाव केलं बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. आणि हे जर काम सर्व कलेक्टरच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे. आता ह्या काळामध्ये म्हणजे वॉर्न हेस्टिंगच्या काळामध्ये कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं काम काय होतं? तर महसूल निश्चित करणे. आता ह्या कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये त्या कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नावच बदललं, बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. काय केलं त्याला? कलेक्टरच्या कामकाजाचं पर्यवेक्षण करायला सांगितलं. आणि 1787 बघा, आता ह्या दोन्ही पद्धतीच्या वॉरेन हेस्टिंगनं राबवल्या होत्या त्या अपयशी ठरलेल्या ते कॉर्नवॉलिसला माहित होतं. त्यामुळे मग कॉर्नवॉलिसनं कलेक्टरला काम दिलं 1787 मध्ये. काय सांगितलं की बाबा जावा, तुम्ही प्रत्येक गावामध्ये जायचं आणि तुमच्या भागामध्ये माहिती गोळा करायची. कशाची? तर त्या सद्यस्थितीत महसुलाचं प्रमाण किती सुरू आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महसूल पद्धत कशी राबवावी किंवा महसूल कसा निश्चित करावा. आणि तिसरी म्हणजे शेतकऱ्याचं शोषण कसं कमी करावं. ह्या तीन गोष्टी बद्दल माहिती गोळा करण्याचं काम कलेक्टरना सांगितलं. आणि तोपर्यंत 1790 पर्यंत वार्षिक बोली पद्धत सुद्धा कॉर्नवॉलिसनं सुरू ठेवली. आणि ज्या वेळेला कलेक्टरने काम पूर्ण केलं, मग त्यांनी जी कलेक्टरने आपल्याला माहिती दिली आणून ह्याला कुणाला, कॉर्नवॉलिसला, त्या कॉर्नवॉलिसनं त्या माहितीच्या आधारे सन जॉन शुअरला मदतीला घेतलं आणि एक पद्धत डेव्हलप केली, दशवार्षिक बोली पद्धत. आता बघा, जमीन महसूल पद्धतीचा नकाशा मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये बघा, आपल्याकडं हे जर लाल पट्टा जमीनदारी पद्धत आहे सगळी, ओके. त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात वगैरे इकडे जी खाली कर्नाटक तामिळनाडूवर जाते ती जी आहे ती रयतवारी पद्धत आहे. आणि वर जे जाती म्हणजे इथं ही हरियाणा, परत हे मध्य प्रांत, हे तर जे आहे ते महालवारी पद्धत आहे. तर हा नकाशा तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला व्ह्यू जरी लक्षात ठेवला तर तुमच्या म्हणजे कुठली पद्धत कुठं लागू होती आपल्याला त्या प्रश्नामध्ये आपल्याला टॅकल करायला येतं. आता कायमधारा पद्धत 1793 ला लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणली. आता काय केलं तर मी सांगितलं बघा, 1787 ला कलेक्टरना कामाला लावलं. कलेक्टरने जी माहिती गोळा केली, त्या गोळा केलेल्या माहितीचं जे म्हणजे संस्करण केलं ते सर जॉन शोरने केलं. का बरं केलं? तर तो त्यावेळेला बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष होता, लक्षात घ्या. हा जो सर जॉन शोर होता ना, हा बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष. मी काय सांगितलं, कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नामांतर बोर्ड ऑफ रेव्हेन्यू मध्ये झालं. आणि त्या बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचाच अध्यक्ष होता सर जॉन शुअर. मग ह्या सर जॉन शुअरनं आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसनं ह्या दोघांनी मिळून जे कलेक्टरांनी माहिती गोळा केली त्याचं पृथक्करण केलं. आणि त्यावरनं सर जॉन शुअरने एक 10 वर्षाची पद्धत सुचवली महसूल गोळा करायची. आता पंचवार्षिक बोली पद्धत झाली मागं, त्यानंतर वार्षिक बोली पद्धत झाली. हे 10 वार्षिक बोली पद्धत सुरू केली आणि त्याने सुचवली. आता अशी 10 वर्षाची बोली पद्धत सुचवली. आणि ह्यात महत्वाचं म्हणजे तत्व काय दिलं तर जमीनदार हेच जमिनीचे मालक आहेत. आता वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये वॉरेन हेस्टिंग सांगितलं होतं कोणीच जमिनीचा मालक नाही, म्हणजे जमीनदार नाही आणि कोणी नाही. जो बोली लावल त्याला त्याचे अधिकार दिले जातील. सर जॉन शोरनं काय केलं तर तो म्हणला तसं नाही, जमीनदारांना पहिलं तुम्ही मालक ठरवा तरच ते आपल्याला वसुली व्यवस्थित करून देतील. आणि मग ह्यानं महत्वाचं तत्व कुठलं घोषित केलं तर जमीनदार हे जमिनीचे मालक असतील आणि त्यांना परंपरागत अधिकार असतील. म्हणजे काय तर एका जमीनदाराला तुम्ही पहिल्यांदा तिथं मालक म्हणून घोषित केलं तर वंश परंपरागत म्हणजे त्याचा मुलगा त्याच्या पुढे परत तो जमीनदार होईल, अशी ही वंश परंपरागत गोष्ट ही सर जॉन शोरनं घोषित केली. आणि 10 वर्षासाठी एक
पद्धत सुचली. आता कॉर्नवॉलिसला काय म्हणायचं होतं की ही 10 वर्षाची ठेवण्यापेक्षा कायमस्वरूपी करू. कारण काय आहे की जमीन महसूल गोळा एक सिस्टीम सेट झाली पाहिजे आणि लगेच त्याचा महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीला पैसा मिळाला पाहिजे, ब्रिटिशांना पैसा मिळाला पाहिजे, हेच धोरण सगळ्या जनरलांचं होतं. मग ह्यानं पे करण्यासाठी ही 10 वर्षाऐवजी कायमस्वरूपी पद्धत करावी असं त्यानं मांडला विषय. मग सर जॉन शुअर तर 10 वर्षासाठी सांगितलं होतं, त्याचा ह्या गोष्टीला विरोध होता. कारण तुम्हाला 10 वर्षानं काय रिवाइज करून वाटलं त्यामध्ये आपण रिवाइज करू. पण कॉर्नवॉलिस काय केलं, ते काय ऐकलं नाही. त्यानं डायरेक्ट कोर्ट ऑफ डायरेक्टर, बघा मी सांगितलं 1773 जो रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता त्यावेळेनुसार कोर्ट ऑफ डायरेक्टरची सुद्धा स्थापना झाली होती. आणि ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टरला गव्हर्नर जनरलवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि त्यांची गव्हर्नर जनरलला कुठलीही गोष्ट जरी करायची असेल तर त्यांची परवानगी घ्यायला लागायची. त्यामुळे मग लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कोर्ट ऑफ डायरेक्टरची परवानगी घेतली. दुसरी गोष्ट त्यावेळेला म्हणजे ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत ते विल्यम पीट होते त्यावेळेला, विल्यम पीट ब्रिटनचे पंतप्रधान, त्यांची परवानगी घेतली आणि ही 10 वर्षाची जी पद्धत होती ही कायमस्वरूपी केली. ही कायमस्वरूपी केली म्हणूनच ह्याला कायमधारा पद्धत म्हणते. काय म्हणतात? कायमधारा पद्धत. का बर? तर ही कायमस्वरूपी केली. आणि ही योजना बनवायला म्हणजे 10 वर्षाची जी योजना बनवली त्यातनं जी कायमधारा झाली त्याला मदत कोणी कोणी केली होती तर एक जेम्स ग्रँट. कारण 10 वर्षाची तर पहिली सर जॉन शोरनी बनवली, त्यानंतर जेम्स ग्रँट, जॉर्ज बार्लो ह्यांनी या गोष्टीमध्ये सहकार्य केलेलं होतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कायमधारा पद्धतीशी निगडीत व्यक्ती कोण कोण आहे. तर आपल्याला लॉर्ड कॉर्नवॉलिस तर माहित असतं ऑब्व्हियसली, पण ह्या बाकीच्या व्यक्ती सर जॉन शुअर आहे, जेम्स ग्रँट आहे आणि जॉर्ज बार्लो आहे. आता कायमधारा पद्धतीमध्ये कसा कार्यक्रम होता तर ह्याला जमीनदारी, मागाशी मी सांगितलं जमीनदारी पद्धत पद्धत सुद्धा म्हणलं जातं, मालगुजारी म्हणलं जातं, बिशवेद्वारी सुद्धा म्हणलं जातं. तर सरकार, जमीनदार आणि शेतकरी असा तो फ्लो असायचा. काय असायचं तर जे सरकार असायचं, हे जर सरकार आहे बरोबर आहे, ओके सरकार, आणि हा असायचा जमीनदार. तर ह्यांच्यामध्ये जो महसूल असायचा तो फिक्स असायचा. जमीनदारानं किती महसूल सरकारला द्यायचा हे फिक्स असायचं. आणि मग जमीनदारच्या खाली हे असायचे शेतकरी, म्हणजे जे की ऍक्च्युअली जमीन कसणारे. ह्यांच्यामध्ये मात्र महसुलाचं फिक्सेशन नव्हतं. कळलं? म्हणजे बघा आता, जमीनदारानं सरकारला किती पैसे द्यायचं हे फिक्स. म्हणजे हे तर 100 रुपये ह्याने सांगितलं बाबा 100 रुपये तुम्ही या जमिनीतनं आम्हाला वार्षिक देणे आहे. तर सरकारनं तेवढं जमीन 100 रुपये दिले की त्याचा आणि सरकारचा संबंध संपला. आणि मग जो खाली संबंध राहायचा तो शेतकऱ्याचा आणि जमीनदाराचा. आणि मग ह्यातनं काय व्हायचं, ही जी जमीन महसूल आकारायची जमीनदार, त्याच्यावर कंट्रोल नसायचा, त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामध्ये पिळवणूक व्हायची. मग बघा, आता जमीनदाराला ह्या पद्धतीमध्ये मालक केलेलं होतं. ह्या मालक केल्यामुळं जमीनदाराला कुठले कुठले हक्क मिळवले होते तर तो जमीन विकू शकत असायचा, घाण सुद्धा त्याला ठेवायचा अधिकार मिळाला, दान जमीन करण्याचा अधिकार मिळाला, आणि महत्वाचं म्हणजे पोट भाड्याने सुद्धा जमीन देण्याचा अधिकार मिळाला. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कायम धारा पद्धतीमध्ये जमिनीचं मालक कोण होतं. तर शेतकरी नाही. त्यावेळेला कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचे मालक कोणाला केले होते तर जमीनदारांना. मग जमीनदार जर मालक झाले असले तर त्यांना मग अधिकार कुठले कुठले मिळाले, जमीन विकण्याचा अधिकार मिळाला, गहाण ठेवण्याचा अधिकार मिळाला, दान करण्याचा अधिकार मिळाला आणि पोट भाड्याने देण्याचा अधिकार सुद्धा मिळाला. आता कायमधारा पद्धतीमध्ये जो जमीनदार शेतसारा वसूल करायचा ना, त्या शेतसाऱ्या वसूल केलेल्या शेतसाऱ्यापैकी 10/11 भाग सरकारकडे जमा करायचा आणि 1/11 भाग जो आहे तो जमीनदारानं स्वतः घ्यायचा. अशी ती पद्धत होती. मात्र हे कधीपर्यंत, हे जे जोपर्यंत वसुली म्हणजे जी ठरवलेली रक्कम आहे ती सरकारला देईपर्यंत मग जमीनदार हा सरकारला बांधील असायचा. म्हणजे एवढी पद्धत होती की जेवढा वसूल करेल त्यापैकी 10/11 भाग सरकारला, म्हणजे जवळजवळ 89% आणि बाकीचा जो उरलेला आहे तो 11% भाग जमीनदाराने घ्यायचा. आता ह्या पद्धतीमुळे काय झालं तर कंपनीचं उत्पन्न निश्चित झालं. म्हणजे तिकडे दुष्काळ पडो काय करू आम्हाला काय घेणं देणं, आम्हाला एवढं उत्पन्न आलं पाहिजे, एवढा विषय जमीनदाराकडे झाला. आणि मग जमीनदाराला काय मिळायला लागलं तर बाबा, जर त्या जमिनीत 100 रुपये द्यायचं, एकदा 100 रुपये गोळा करून त्या कंपनीला द्यायचं,
खालनं वसूल करायचे पैसे. मग जमीनदारांचा ह्यामध्ये फायदा व्हायला लागला आणि जमीनदार वर्ग हा श्रीमंत व्हायला लागला. आणि म्हणूनच जमीनदारांनी ह्या पद्धतीचं समर्थन केलं आणि ही इंग्रज राजवटीला समर्थन देणारी गँग तयार झाली. म्हणजे ब्रिटिशांना भारतामध्ये समर्थन मिळायला लागलं जमीनदारांचं. आणि या जमीनदारी पद्धतीमध्ये दुसरी एक गोष्ट आली की काही काही जमीनदार असे होते की त्यांना पालन करायचा, चैनी करायची सवय होते. मग हे असे जमीनदारांनी काय केलं तर आपल्या खाली म्हणजे पोट भाड्याने जमिनी देणे. मग मी सांगितलं जमीनदार मालक झाले, त्यामुळे पोट भाड्याने जमीन देऊ शकत होते. मग त्यांनी पोट भाड्याने जमिनी देऊन त्या परत वसुली करायला सुरुवात केली. आणि हे जे मूळ जमीनदार आहे हे शहरात बिरात जाऊन राहायला लागले आणि पोट भाडेकरूकडून मग पैसे घ्यायचे. अशा हिशोबानं अबसेंडी लँडलॉर्डिझम म्हणजे अनुपस्थित जमीनदारी हा एक पद्धती ह्या कायमधारामध्ये निर्माण झाली. काय झाली? अनुपस्थित जमीनदारी, अबसेंडी लँडलॉर्डिझम. म्हणजे हे तिथे ऍक्च्युअल काम करायचेच नाही जमीनदार, ज्यांना त्या जमिनीचे मालक बनवले त्यांच्या वतीनं पोट करून. मग पुढे करू बघा, अजून तो शेतकऱ्यांना किती पैसे वसूल करेल, कारण त्याला जमीनदाराला पैसे द्यायचे. ह्या गोष्टीमुळे मग शेतमजूर हा नवीन वर्ग उदयाला आला. कारण काय झालं की शेती करायला शेतकऱ्यांना परवडणार झाले. मग शेती करायला परवडणार तर मग जो महसूल आहे तो कसा फेडायचा, तर जमिनी विकायच्या. मग जमिनी विकायचं, मग जमिनी विकल्यानंतर थोडक्यात शेतमजूर म्हणूनच तिथं काम करायचं. आता हे स्वतः मालक म्हणून तर नव्हते शेतकरी, त्यामुळे त्यांना जमिनी विकता पण येत नव्हत्या. जो विकायची अथॉरिटी होती ती जमीनदारालाच होती. त्यामुळं मग शेतमजूर हे थोडक्यात शेतकरी जे आहे ना हे सगळे जमीनदाराची कुळं म्हणून काम करत होते. म्हणजे जमीनदाराच्या जमिनीवर कसणारी कोळी, आपल्याकडे बघा असते कुळाच्या जमिनी माग आपण म्हणतो, तर हे कुळ जे होतं ते शेतकरी झाले होते. आणि ह्यांचं खूप शोषण झालं होतं. आणि ही जी पद्धत होती ही 19% भागावर, भारतातल्या 19% भागावर कायम धारा पद्धत लागू केलेली होती. महत्वाचं आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं की किती टक्के भागावर कायम धारा पद्धत लागू होती, तर 19% भागावर. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पद्धतीची महत्वाची एक नियम होता, सूर्यास्त नियम. हा सूर्यास्त नियम काय होता, तर जी मुदत ठरलेली आहे, म्हणजे समज शेतसारा तुम्हाला एखाद्या जमिनीबद्दल भरायचा आहे, तर त्याची शासनानं मुदत ठरवून दिलेली असायची ब्रिटिश सरकारनं. ती मुदत कधीपर्यंत असायची, जो दिवस असायचा ना शेवटचा, त्या दिवशीचा सूर्यास्त, म्हणजे त्या दिवशीचा सूर्यास्त आत तो शेतसारा त्या सरकारच्या खात्यामध्ये गेला पाहिजे, असं तो नियम होता. आणि हा नियम म्हणजे सूर्यास्त नियम हा कुठल्या पद्धतीशी लागू होता, तर कायम धारा पद्धतीशी. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आपल्या लक्षात आलं पाहिजे की कायम धारा पद्धतीला, कारण आपल्याकडे रयतवारी सुद्धा आहे आणि महालवारी सुद्धा आहे. तर सूर्यास्त नियम हा कुठल्या पद्धतीशी लागू होता, तर कायमधारा पद्धतीशी. आणि त्याच प्रकारच्या कायमधारा पद्धतीच्याच प्रकारच्या आपल्याकडे कुठल्या कुठल्या पद्धती होतात, तर महत्वाची म्हणजे मालगुजारी पद्धत. हे लक्षात ठेवा, मालगुजारी पद्धत कुठं लागू होती, तर आपल्या इथं विदर्भात म्हणजे नागपूरमध्ये महत्वाचं आहे, मालगुजारी पद्धत लागू होती. भंडारा, गोंदिया, तुम्ही जर आता ऐकलं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कधी फिरला असेल तर विदर्भामध्ये बघा आपल्याला काही ठिकाणी मालगुजारी तलाव दिसतात. मालगुजारी तलाव हे जे मालगुजारी पद्धतीनंच बांधलेले आहे ते. मालगुजारी पद्धत का म्हणते, तर जो महसूल वसूल करणारा अधिकारी असायचा त्यावेळेला त्याचं नाव त्यावेळेला मालगुजार असायचं, म्हणून याला मालगुजारी पद्धत सुद्धा म्हणलं जातं. आता हे नागपूरमध्ये लागू होते. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये कारण भारतामध्ये आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पद्धत सुरू झाली ती आपल्याकडे रयतवारी लागू होती. पण मालगुजारी कुठं होती हे जर आपल्याला विचारलं एमपीएससीनं, तर ते नागपूरला होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तशाच प्रकारची कायम पद्धतीसारखी दुसरी पद्धत म्हणजे खोटी पद्धत ही कुठं लागू होती, कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये लागू होती. तर खोटी पद्धत काय होती, तर खोत नावाचा अधिकारी होता आणि तो ती वसुली करायचा, म्हणजे जमीन महसुलाची. आता बघा, जमीन कोणी कसायची, शेतकऱ्यांनी म्हणजे कुळांनी, आणि त्याचा 50% वाटा ही खोत घ्यायची, म्हणजे 75%, 50 नाही 75% वाटा हे खोत घ्यायची. आता एवढा वाटा दिल्यानंतर मग शेतकऱ्याकडे काय राहणार?
ही अन्यायकारक एकदम पद्धत होती. महत्वाची म्हणजे कोकणात सुरू होती खोती पद्धत. ह्याच्यावर सुद्धा एमपीएससीनं मागे प्रश्न विचारलाय, भविष्यात सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता खोती पद्धतीचा अभ्यास करायसाठी परत 1836 मध्ये J.M. डेव्हिस, हे महत्वाचं नाव लक्षात ठेवा. तो पॉलिटिकल सुपरिटेंडंट होता त्यावेळेला. त्यानं त्या भागामध्ये म्हणजे कोकणात सांक्षी, राजापुरी आणि रायगड ह्या उपविभागातलं जी महसूल पद्धती होतं त्याचं परीक्षण केलं. महसूल पद्धतीचं त्यानं परीक्षण केलं आणि त्यानं काय सांगितलं की ह्या पद्धतीमध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे. तर तोपर्यंत कसं होतं, उत्पन्न जे बघा आपल्याला उत्पन्न जे निघायचं ना त्याचा भाग त्याला अभावनी म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा, अभावनी ही पद्धत होती. उत्पन्नाचा भाग घेतला जायचा महसूल म्हणून. हम्म? तर J.M. डेव्हिस काय म्हणला की उत्पन्नाचा भाग घेऊ नका तुम्ही, त्याऐवजी एकरी दर निश्चित करा, म्हणजे जमिनीवर दर निश्चित करा. त्याला काय म्हणायचं, विधोती. काय म्हणायचं, ती पद्धत. म्हणजे अभावनी पद्धतीऐवजी विधोती पद्धतीचा अवलंब करावा, असं J.M. डेव्हिस सुचवलं. का बरं सुचवलं, तर उत्पन्नाचा भाग घेण्याचा विषय काय होता की जर म्हणजे महसूल म्हणजे शेतकऱ्यानं उत्पन्न करायला सुरुवात केली आणि उत्पन्न जास्त व्हायला लागलं, तर त्यावेळेला जेवढं जास्त उत्पन्न तेवढा महसूल जास्त वाढवायचा, बरोबर आहे. पण ज्या वेळेला दुष्काळ वगैरे पडायचा अशा वेळेला त्यावेळेला उत्पन्नच भेटायचं नाही. मग त्याच्यामध्ये शाश्वतता कशी आणायची, तर एकरी दर. एकरी दर मध्ये काय सांगितलं ह्याने की त्या जमिनीवर ठरवून द्या तुम्ही दर, म्हणजे तेवढा म्हणजे तिकडे दुष्काळ पडू किंवा काय हो, कमी उत्पन्न हो किंवा जास्त हो, ह्या अनुषंगानं फक्त एकरी दर ठरवलेला तेवढा आपल्याला मिळाला पाहिजे, असं J.M. डेव्हिसने सांगितलं. म्हणजे आपल्याला हा कृती पद्धतीच्या अनुषंगाने हे लक्षात असलं पाहिजे. मग त्यावेळेला ठाण्याचा जो जिल्हाधिकारी होता गिबर्न, ह्या गिबर्न सुद्धा त्या गोष्टी मंजूर दिली. आणि ही कृती पद्धत जवळपास आपल्या स्वातंत्र्यापर्यंत चालू होते बघा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला होता. कळलं, म्हणजे किती पॉवरफुल असलेली त्या वेळेला, कारण त्यांनी इतके दिवस ती पद्धत चालूच ठेवली होती. मग ही खोटी पद्धत नष्ट करण्यासाठी कुणी पुढे प्रयत्न केले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पद्धत समाप्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि कोकणातल्या 14 गावांनी काय केलं होतं, त्यावेळेला संप पुकारला होता की हे द्या, महसूलच द्यायचा नाही. आणि ह्या ज्या संपाचं नेतृत्व कोणी केलं असेल तर नारायण नागू पाटील, हे नाव लक्षात ठेवा. शेतकरी नेते होते नारायण नागू पाटील. यांनी जे खोती पद्धती विरुद्ध जे उठाव झाले त्याचं नेतृत्व केलेलं होतं, महत्वाचं आहे. म्हणजे खोती पद्धतीशी संबंधित खोती पद्धती तर कोकणामध्ये होती, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये 75% सावकारांना द्यावा लागायचा. म्हणजे J.M. डेव्हिसनं 1836 मध्ये तिथल्या पद्धतीचं महसूल पद्धतीचं परीक्षण केलं आणि त्यानं उत्पन्नाचा भाग म्हणजे अभावनी पद्धतीऐवजी एकरी दर म्हणजे विधोती पद्धतीचा अवलंब करावा म्हणून त्यानं सांगितलं. त्याला ठाण्याच्या जिल्हाधिकारी गिबर्ननं त्यावेळेला मंजुरी दिली. आणि ही पद्धत नष्ट करण्यासाठी आंबेडकरांनी लढा दिलेला आहे. आणि ह्या पद्धती विरुद्ध जे उठाव झाले त्याचं नेतृत्व किंवा संप झाले त्याचं जे नेतृत्व केलंय ते नारायण नागू पाटील यांनी केले, शेतकरी नेत्यांनी. मग बघा, हे कायमधारा पद्धतीसारख्या ह्या पद्धती होत्या. आता कायमधारा पद्धत जी 1793 ला चालू झाली होती, त्या पद्धती वसुली म्हणजे जमीनदारांनी जी वसुली लावली. आता ह्यामध्ये काय व्हायचं, तर जमीनदार पैसे घ्यायचे, खालनं जे शोषण व्हायचं आणि नाव मात्र खराब कोणाचं व्हायचं, ब्रिटिशांचं. कारण त्यांना ठरलेला फक्त महसूल भेटायचा. आता खाली जमीन काय त्याच्या कंट्रोल होता, त्यामुळे सरकारचं अफेक्टिव्ह व्हायला लागले ईस्ट इंडिया कंपनीची. मग ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो कार आहे त्याची चौकशी करावी असं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विषय मांडण्यात गेला. आता काय झालं होतं, ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला भारतामध्ये आली त्यावेळेला त्यांचा म्हणजे व्यापारामध्ये एकाधिकार होता, बरोबर आहे. व्यापारामध्ये एकाधिकार असल्यामुळे तर कुठल्याही कंपनीला किंवा दुसऱ्या यांना इथं व्यापार करायला येत नव्हता. त्यामुळे त्या कंपनीने सुद्धा ब्रिटन पार्लमेंटमध्ये ह्या गोष्टी उचलून धरल्या की असं अन्यायकारक तिथं काम चाललेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांचं नाव खराब करत आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची चौकशी करण्यात येते. म्हणून एक सिलेक्ट कमिटी नेमण्यात 1809 ला, महत्व लक्षात घ्या की सिलेक्ट कमिटी नेमण्यात आली. ह्यांचं काम काय होतं, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाची चौकशी करायची. भारतातलं जे प्रशासन आहे ईस्ट इंडिया कंपनीचं चौकशी करायची, हे सिलेक्ट कमिटीला काम देत. आणि सिलेक्ट कमिटी जी चौकशी करायची त्याचे
म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यावर चर्चा व्हायची. आणि ह्यातनं जे रिपोर्ट असायचे ब्रिटिश पार्लमेंटच्या पुढे ठेवले जायचे, त्यातला जो फिफ्थ रिपोर्ट होता, त्या फिफ्थ रिपोर्टमध्ये ह्या सिलेक्ट कमिटीच्या संपूर्ण शिफारशी नमूद केलेले आहेत. हे महत्वाचं आहे की सिलेक्ट कमिटी 1809 ला नेमली कंपनीच्या भारतातल्या प्रशासनाची चौकशी करण्यासाठी. आणि जे अहवाल ब्रिटिश पार्लमेंट पुढे ठेवले गेले, त्यातला जो पाचवा अहवाल होता ना, फिफ्थ रिपोर्ट, त्यामध्ये ह्या सिलेक्ट कमिटीने दिलेल्या तरतुदींचा समावेश होता. आणि ह्या सिलेक्ट कमिटीनं महत्वाचं म्हणजे महसूल आणि न्यायिक व्यवस्थेवरच जास्त लक्ष दिलं होतं, कारण त्यातनंच इथं असंतोष निर्माण झाला होता. कारण बघा, इलिझा इम्पेचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं. इलिझा इम्पे कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, त्यांनी नंदकुमार प्रकरण, दोघांनी, वॉरेन हेस्टिंग्जने आणि दोघांनी मिळून नंदकुमार यांना फाशी दिलं. मग हे अशी न्यायिक पद्धतीत सुद्धा बिघाड होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महसूलमध्ये कायमधारा पद्धत चालू होती, त्यामध्ये पिळवणूक होत होती. ह्या दोन्ही गोष्टीवर सिलेक्ट कमिटीनं जास्त सखोल अभ्यास केला. आणि मग त्यांनी कायमधारा पद्धती टीका केली. कायमधारा पद्धत ही काही कामाची नाही, त्यांनी सांगितले ही पद्धत एक बंद करावी. आणि कंपनीच्या राजवटीबद्दल वाढत्या असंतोषाला आणि मक्तेदारीला समाप्त करावं. कारण काय सांगितलं की बाबा, इथं ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी आहे, त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी त्यांना मन मानेल असं वाटले तर ही वागत आहे, तर त्यांची तुम्ही मक्तेदारी समाप्त करा. आणि मग ह्याचा परिणाम जे आहे तर 1813चा चार्टर ऍक्ट आहे, महत्वाचा आहे. आता आपल्याकडे चार्टर ऍक्ट कुठले कुठले होते तर बघा, 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट होता, बरोबर आहे. 20 वर्षानंतर 1793 ला चार्टर्ड ऍक्ट आला पहिला, त्यानंतर ना 1813ला दुसरा, त्यानंतर 1833ला तिसरा, आणि त्याच्यानंतर 20 वर्षांनी चार्टर्ड ऍक्ट आलेले आहेत. 1853ला चौथा, शेवटचा चार्टर. ओके, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. चार्टर ऍक्ट, तर 1813 जो चार्टर ऍक्ट आहे हा असा नव्हता आला, तर ही सिलेक्ट कमिटीनं सुद्धा त्यामध्ये शिफारशी केल्या होत्या. आणि मग ह्या 1800 चार्टर ऍक्टनं कंपनीची व्यापार मक्तेदारी समाप्त केली, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे, चीन बरोबर कंपनी व्यापार करत होती आणि चहाचा व्यापार, ह्या दोन गोष्टीची मक्तेदारी कंपनीची ठेवली. आणि बाकी सगळ्या गोष्टीमधली मक्तेदारी मोडून काढली. आणि मग मोडून काढल्यामुळं काय झालं तर 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार आता कुठल्याही ब्रिटिशाला व्यापाऱ्याला भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी मिळाली. चीन आणि चहा ची जी मक्तेदारी होती ती सुद्धा 1833च्या चार्टर ऍक्ट न समाप्त केलेली, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त 1813ला ते पुढे ठेवले त्या दोन गोष्टीसाठी, पण ती 1833च्या चार्टर समाप्त करण्यात आली होती. आता बघा, ह्या 1813च्या चार्टर ऍक्टच्या इतर तरतुदी पण काय होत्या की बाबा, महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवू, मात्र दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय शिक्षणाबाबत एक तरतूद केली होती. काय तर दरवर्षी कंपनी भारतीयांच्या शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च करेल, असं ह्या 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये नमूद करण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच ऍक्ट नुसार ख्रिश्चनांना भारतामध्ये धर्म प्रसार करायला परवानगी मिळाली होती. ह्या 2-3 गोष्टी 1813च्या चार्टर ऍक्ट बद्दल माहिती आहेत. आपण जमीन महसुलाच्या अनुषंगानं कायमधारा पद्धतीमध्ये जी चर्चा केली, त्यामधला शेवटचा टप्पा म्हणजे ही 1813चा चार्टर ऍक्ट आहे. मग इथनं काय झालं की हे जे सिलेक्ट कमिटीने सांगितलं होतं कायमधारा पद्धत काय असेल नाही, मग ती तेवढ्या भागापुरतीच सीमित राहिली. त्यानंतर पुढची आपल्याला पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे रयतवारी पद्धत. आता रयतवारी पद्धत बघा, पहिली तर गोष्ट म्हणजे थॉमस मनरो आणि रीड हे ह्या रयतवारी पद्धतीचे प्रवर्तक आहेत. म्हणजे ह्यांनी ही पद्धत सुरू केलेली आहे. कुठली? रयतवारी पद्धतीचा मूळ उद्देश काय आहे तर ह्याच्यामध्ये कायम पद्धतीवर अनुभव होता की जमीनदार खूप पिळवणूक करतात आणि त्याच्या नाव येते कुणावर, ब्रिटिशांच्यावर. मग तो मध्यस्थच काय कॅन्सल करून टाकायचा आणि डायरेक्ट संबंध प्रस्थापित करायचा कोणाशी, भूमी कर वसुलीसाठी, तर शेतकऱ्यांशी. म्हणजे ह्याच्यामध्ये 2च टप्पे होते, एक म्हणजे सरकार आणि दुसरं म्हणजे शेतकरी.
आणि मग ह्याच्यामध्ये शेतकऱ्याने डायरेक्ट महसूल जमा कोणाकडे करायचा, तर सरकारकडे. आता ही जी रयतवारी पद्धत होती, ही जी व्याप्ती कुठं कुठं होती, ही कुठं कुठं लागू होती, तर मद्रासमध्ये सर्वात सुरुवातीला, मुंबईमध्ये आणि आसाम, हे तिन्ही प्रांत लक्षात ठेवा. मुंबई, मद्रास, आसाम ह्या भागामध्ये रयतवारी पद्धत लागू होती. आणि हे कोणी आणली होती, तर रीड आणि थॉमस मनरॉय. आता बघा, भूमी वसुलीसाठी शेतकऱ्यांशी सरळ संबंध प्रस्थापित केला, कोणी मध्यस्थ ठेवला नाही. ह्याला रयतवारी पद्धत म्हणतात. ह्याची सुरुवात कुठनं झाली, तर 1792, महत्वाचं म्हणजे. आता 1793 ला आपण कॉर्नवॉलिसने तिकडे जमीनदारी पद्धत लागू केली होती, त्याचा अभ्यास इकडे सुद्धा चालला होता. आणि ह्या माणसाने ती पद्धत फिजिबल नाही म्हणून 1792 मध्ये सर्वप्रथम कर्नल जो रीड होता, त्यानं बारामहाल जिल्ह्यामध्ये ही रयतवारी पद्धतीचा प्रयोग केला. रयतवारी पद्धत म्हणजे मध्यस्थ काढून टाकायचे आणि डायरेक्ट जनतेशी संबंध प्रस्थापित करायचा. आता हे बारामहल जिल्हा कुठला होता? हे बारामहल जिल्हा म्हणजे ह्याने जो थर्ड अँग्लो म्हैसूर वॉर होता ना, म्हणजे टिपू सुलतानाची 4 युद्ध झाली, बरोबर आहे, म्हैसूर. त्यातलं जे तिसरं युद्ध होतं, त्यामध्ये जिंकलेला हा प्रदेश म्हणजे हा बारामहल. तिसरा जे श्रीरंगपट्टणमच्या तहानं जे ते युद्ध थांबवलं गेलं, त्या युद्धामध्ये निम्म राज्य ब्रिटिशांना द्यावं लागलं होतं टिपू सुलतानला. आणि त्यापैकी बारामहल हा एक जिल्हा होता. आणि ह्या बारामहल जिल्ह्यामध्ये कर्नल रीडनं सर्वप्रथम 1792 मध्ये रयतवारी लागू केली, प्रायोगिक तत्वावर. ओके. त्यानंतर ना पुढं 1809 मध्ये मद्रास प्रांतामध्ये काही ठिकाणी ही पद्धत मनरोने लागू करण्यात आली. आणि ज्या वेळेला मनरो मद्रास प्रांताचा गव्हर्नर झाला, मद्रास प्रांत ज्या वेळेला मनरो हा गव्हर्नर झाला, म्हणजे 1820 ते 1827, त्यानं त्यावेळेला मद्रास प्रांतामध्ये ही रयतवारी पद्धत लागू केली. सर्वात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर कुठं लागू झाली? बारामहल जिल्ह्यामध्ये. कुणी लागू केली? कर्नल रीडद्वारे, म्हणजे कर्नल रीडनं लागू केली. त्यानंतर 1809 मध्ये कुठं सुरू झाली? मद्रास प्रांतामध्ये काही ठिकाणी. मात्र मद्रास प्रांतामध्ये संपूर्णपणे कधी लागू झाली, तर ज्या वेळेला मनरो गव्हर्नर झाला, तो 1820, म्हणजे ही जी मद्रास प्रांतामध्ये सुरुवात आहे महत्वाची रयतवारीची, ती 1820 आहे. ओके. ही पद्धत त्यावेळेला त्याने लागू केली. आता बघा, रयतवारी पद्धत लागू केलेली होती त्यावेळेला 1823 मध्ये रॉबर्ट कीथ प्रिंगेल, हे नाव महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. याच्यावर एक दोनदा एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. रॉबर्ट कीथ प्रिंगेल हा पुण्याचा असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्त झाला. पुण्याचा असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर. त्यावेळेला पुण्याचा कलेक्टर कोण होता? रॉबर्टसन होता. रॉबर्टसन हा त्यावेळेला पुण्याचा कलेक्टर होता. आणि त्याला असिस्टंट म्हणून हा रॉबर्ट कीट प्रिंगेल हा पुण्याचा असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर झाला. आणि ह्यानं 1824 ते 1828 मध्ये जमीन सर्वेक्षण केली. कुठली? जमिनीचे सर्वेक्षण केली. कारण त्यानं अभ्यास केला होता जमीनदारी पद्धतीचा, त्यानंतर हे आधी लागू केलेला रयतवारी पद्धतीचा. मग ह्यानं काय केलं की ह्या जे 1824 ते 28 म्हणजे पुण्याचा कलेक्टर असताना, असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर असताना, ह्या पुणे भागातल्या जेवढ्या जमिनी आहेत त्यातल्या सुपीक कुठल्या, नापीक कुठल्या, म्हणजे कुठल्यातनं जास्त उत्पन्न येते, असं त्यानं अभ्यास केला आणि त्याचं वर्गीकरण केलं होतं. म्हणजे ज्या कोरडवाहू जमिनी होत्या त्याचं त्यानं 9 प्रकारात वर्गीकरण केलं होतं. आणि बागायती जमिनी होते त्याचं त्यानं 4 प्रकारात वर्गीकरण केलं होतं. कारण त्याचं मत असं होतं की बाबा प्रत्येक जमिनीचं उत्पादन वेगळं आहे, मग त्यानुसार त्याच्या वेगवेगळा सारा असला पाहिजे. ही रॉबर्ट प्रिंगेलची भूमिका होती. म्हणून त्यानं मग अभ्यास केला 24 ते 28 ह्या काळामध्ये, 1824 ते 28. आणि मग एवढं सर्वेक्षण झाल्यानंतर त्यानं 55% इतका सरासरी सारा किती निश्चित केला? 55%. आता बघा, रॉबर्ट प्रिंगेलच्या वेळेला काय कार्यक्रम झाला की सर्वेक्षण करताना म्हणजे आकडेवारी चुकीची भेटली त्याला. कारण माणसाने उत्पादन त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी वाढवून सांगितलं. त्यामुळं मग हा जो सारा निश्चित झाला तो 55%. म्हणजे ही रयतवारी पद्धत ही जमीनदारीपेक्षा सुद्धा डेंजर ठरली. कारण डायरेक्ट वसुली शासनामार्फतच व्हायला लागली. ओके. मग 55% सारा निश्चित केला होता ना. आणि हा जो पहिला प्रयोग आहे ना रॉबर्ट प्रिंगेलनं, बघा, पहिला प्रयोग 1824 ते 28 मध्ये सर्वेक्षण करून इंदापूर, पुण्यातले कुठलं? इंदापूर जिल्हा पुणे, 1829-30 मध्ये रयतवारीचा पहिला प्रयोग केला. कुठं?
आपल्याला याच्यावर प्रश्न विचारून आलेला आहे इंदापूर येथे जिल्हा पुण्यामध्ये 1829 ते 30. आणि महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला माहित नसेल तर त्याच वेळेला त्याचबरोबर जुन्नर, पाबळ, भीमथडी, पुरंदर आणि खेड ह्या भागात सुद्धा रयतवारीचा प्रयोग झालेला होता. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आतापर्यंत एमपीएससी न इंदापूर जिल्हा पुणे एवढंच उत्तर विचारलंय. कधी भविष्यात ह्या बाकीच्या भागांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय तर या इंदापूर बरोबर जुन्नर, पाबळ, भीमथडी, पुरंदर, खेड या भागात सुद्धा या रयतवारीचा त्यावेळेला प्रायोगिक तत्वावर सुरुवात झालेली होती. आणि इंदापूर मधली जी जमीन मोजणी होती ती रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार केली होती. आता खंड म्हणजे काय असते, तर जी जमिनीचं उत्पन्न आहे, बरोबर आहे, त्या जमिनीच्या उत्पन्नातनं त्याला उत्पादन करायसाठी जो लागवड खर्च आहे तो वजा करायचा, आणि जे राहिलेलं उत्पन्न आहे त्याला आपण काय म्हणतो, खंड. ओके, म्हणजे आपण जमीन खंडाने देतो, बरोबर आहे. जी उत्पन्न तुझं वर येणार आहे खर्च जाऊन, त्यापैकी काही भाग मालकाला दे, म्हणजे मला दे. आता आपण जर मालक असेल तर आपण एखाद्याला खंडाने जमीन दिली असेल तर त्यानं ती जमीन कसायची, त्यातनं जे उत्पन्न येईल त्यातला काही भाग आपल्याला द्यायचा, याला म्हणतात खंड. आणि ह्याच सिद्धांतानुसार इंदापूर तालुक्यातल्या जमिनीची मोजणी केली होती. कुठल्या सिद्धांतानुसार, तर रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार. आता बघा, इंदापूर मध्ये हे झालं, पहिल्यांदा रयतवारीचा प्रयोग झाला. म्हणजे ते कुठं झाला बघा बरं, त्यावेळेला इंदापूर, पुणे वगैरे हे जे भाग आहेत ते मुंबईच्याच प्रांतामध्ये होते. म्हणजे मुंबईच्या प्रांतामध्ये सुद्धा जरी आपल्याला प्रश्न विचारला, बाबा पुण्यामध्ये रयतवारीचा सर्वात प्रथम प्रयत्न झाला, तरी बरोबर आहे. कारण इंदापूर हा पुण्यामध्येच येतो आणि पुणे हा हे मुंबई प्रांतामध्ये, तेवढं लक्षात ठेवा. त्यावेळेला मुंबईचा गव्हर्नर कोण होता, जॉन माल्कम, 1827 ते 1830. आणि हे रयतवारीचा पुरस्कर्ता होता. आपण वर मागाशी बघितलं होतं, जॉन माल्कम, त्याला रयतवारी पद्धत लावायची होती. आणि त्यानं त्या पद्धतीचा मग त्याच्याच काळामध्ये तो इंदापूरमध्ये पहिल्यांदा सगळ्यात रयतवारीचा प्रयोग झाला. आता बघा, हे झालं पहिलं सर्वेक्षण जे कोणी केलं होतं, प्रिंगेलने, 1824 ते 1828. त्यानंतर 1837 मध्ये लेफ्टनंट विनगेट, महत्वाचं लक्षात ठेवा हे नाव. कारण आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की खालीलपैकी रयतवारी पद्धतीशी संबंधित व्यक्तींची कोण कोण, वेगळी व्यक्ती ओळखा, किंवा कोण खालीलपैकी संबंधित नाही, तर आपल्याला माहित नाव असलेली पाहिजे. आता आतापर्यंत आपल्याकडे नाव आलेले आहेत, प्रिंगेल आहे, बरोबर आहे, जॉन माल्कम आहे, त्यानंतर रीड आहे, मगाशी आपण वर बघितलं हे, कॅप्टन रीड, थॉमस रो, त्यानंतर जॉन माल्कम. त्यानंतर आता पुढे आपण आलो, ह्या सगळ्यात जे अधिकारी आहेत, जे आहेत, ते रयतवारी पद्धतीशी निगडीत आहेत. त्यानंतर लेफ्टनंट विनगेटने काय सांगितलं केलं, तर 1837 मध्ये गोल्डस्मिथ, J. H. गोल्डस्मिथ, कॅप्टन डेव्हिडसन ह्यांच्या मदतीनं सर्वेक्षण केलं. आता यांच्या मदतीनं त्यानं सर्वेक्षण काय केलं, जी रयतवारी पद्धत आपल्या इथं लागू आहे कुठं, म्हणजे प्रायोगिक तत्वावर, त्यातनं काय काय गोष्टी साध्य झाल्या, किंवा रेव्हेन्यू वाढला का, किंवा काय, ह्या अनुषंगाने हे सर्वेक्षण केलं. तर त्या, आणि मग जो त्याने अहवाल सादर केला आहे 1837 मध्ये, लेफ्टनंट विनगेटनं गोल्डस्मिथ आणि डेव्हिडसन यांच्या मदतीनं जे सर्वेक्षण केलं आणि जे त्यांनी फाइंडिंग मांडली, त्या आधारावर मुंबईमध्ये, अख्ख्या मुंबई इलाक्यामध्ये रयतवारी पद्धत लागू झाली होती. हे लक्षात घ्या. आपल्याकडे रयतवारी पद्धत मुंबईमध्ये कधी लागू झाली, तर 1837 मध्ये. आता मुंबई प्रांतामध्ये प्रायोगिक तत्वावर सगळ्यात पहिल्यांदा कुठं, पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर. आणि मुंबई इलाक्यामध्ये लेफ्टनंट विनगेटनं जो गोल्डस्मिथ आणि डेव्हिडसन यांच्या बरोबर सर्वेक्षण करून जो अहवाल दिला होता, त्या पद्धती, म्हणजे अहवालावर बेस्ड मुंबई इलाक्यात रयतवारी पद्धत लागू झाली. आता रयतवारी पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्रात कधी लागू झाली, हे लक्षात ठेवा. तर गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज, जो 1844 ते 1848 या कालावधीत होता, त्या कारकिर्दीमध्ये रयतवारी पद्धत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाली. आपल्याला हा प्रश्न एमपीएससी मध्ये येऊ शकतो, लक्षात घ्या. कुठला, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शब्दांचा खेळ करते बरं का एमपीएससी. प्रायोगिक तत्वावर कुठं, इंदापूर, पुणे, बरोबर आहे. त्यानंतर मुंबई इलाक्यात कधी, 1837. आणि संपूर्ण महाराष्ट्रात कधी लागू झाली, तर लॉर्ड हार्डिंगच्या काळात. कोणाच्या काळात, लॉर्ड हार्डिंग, 1844 ते 1848. आणि मग हे संपूर्ण महाराष्ट्र लागू झाली. आता 1840 पासून रयतवारी पद्धत
टप्प्याटप्प्याने लागू व्हायला नाशिकमध्ये लागू झाली होती, अहमदनगरमध्ये लागू झाली, खानदेशात लागू झाली, ठाण्यात लागू झाली होती, सातारामध्ये कोणी लागू केली होती तर ग्रँड माहित आहे इतिहासकार, मोठा इतिहासकार होता ग्रँड डब, त्यानं मराठ्यांचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. आणि हा ग्रँड डब त्यावेळेला तिथं कार्यरत होता सातारामध्ये, आणि त्यानं सातारामध्ये रयतवारी पद्धत लागू केलेली आहे. आता ह्या रयतवारी पद्धतीचं समर्थन कोणी केलंय तर जेम्स मिल. बघा पुढचा व्यक्ती आपल्याला मिळाला की रयतवारीशी संबंधित कोण, जेम्स मिल. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी रयतवारी पद्धतीचं समर्थन केलेलं होतं. लक्षात घ्या, समर्थन. कारण ते काय म्हणले की आता सरकारने एक फिक्स्ड सारा ठरवावा आणि रयतवारी पद्धत लागू करून द्यावी. कारण त्यांना वाटत होतं की सरकारला फिक्स सारा दिला की बाकीचं उत्पन्न तरी शेतकऱ्याला राहील आणि तो मग जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करेल. तर हे महादेव गोविंद रानडेनी आणि जेम्स मिलनं या पद्धतीचं समर्थन केलं. तर आता रयतवारी बद्दल अजून कोणकोणत्या व्यक्ती म्हणजे त्याचा पुरस्कर्ते कोण कोण होते तर जेरोमी बेंथम महत्वाचा आहे, थॉमस माल्थस, डेव्हिड रिकार्डो, तर कारण रिकार्डोचा सिद्धांत वापरला होता. त्यानंतर अलेक्झांडर रीड, त्यानंतर थॉमस मनरो आणि विल्यम थॅकरे आणि ग्राहम बेल, ह्या सगळ्या व्यक्ती ह्या रयतवारीशी संबंधित आहेत. आता रयतवारी पद्धत ही 51% भूमीला लागू होती. किती? 51% भूमीला. आता ह्यामध्ये कसं होतं बघा, जमीनदारी पद्धतीमध्ये जमिनीचं मालक कुणाला बनवलं होतं? जमीनदाराला. तर रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचं मालक कुणाला बनवलं? शेतकऱ्याला. मग जे अधिकार त्यावेळेला जमीनदाराला होते ते अधिकार ऑब्विसली इथं जर जमिनीचा मालक शेतकरी झाला तर ते शेतकऱ्याला मिळाले. मग कुठले कुठले अधिकार मिळाले? जमीन स्वतः कसू शकत होता, जमीन कसण्यासाठी ती कोणत्याही व्यक्तीस देऊ सुद्धा शकत होता शेतकरी. त्यानंतर जमीन विकणे, जमीन गहाण ठेवणे म्हणजे गिरवी ठेवणे किंवा जमीन दान देणे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि महत्वाचं म्हणजे वडिलोपार्जित जमिनीत सर्व मुलांना समान हिस्सा, म्हणजे वंश परंपरा. ओके. ह्या हे सगळे अधिकार रयतवारी पद्धतीमध्ये कोणाला मिळाले? शेतकऱ्याला. जमीनदारीमध्ये कोणाला होते? ते जमीनदाराला होते. म्हणजे कायमधारा पद्धतीने. आता रयतवारी पद्धतीत जमीन महसूल नियमित किती वर्षानं म्हणजे रिवाईज केला जायचा तर 20 ते 30 वर्षानंतर तो संशोधित केला जायचा आणि त्यातनं परिवर्तन केलं जायचं. तोपर्यंत बघा, आता एकदा रयतवारीमध्ये जमीन महसूल ठरवला तर मग तो वाढ करायची काही मुभा सरकारला नसायची, सरकार ते वाढ करू शकत नव्हतं. पण 20 ते 30 वर्षानंतर तो रिवाईज करायचा, परत ते बदलू शकत होतं. ओके. आता रयतवारी पद्धत जिथं लागू केली ना तिथं भूमी कर अधिक होता, सगळं जास्त होता. मग बघितलं आपण जवळ ह्याने अभ्यास करून आपल्या ट्रिंगेलनं 55% भूमी कर सुचवला होता, बरोबर आहे. तो भूमी जास्त असल्यामुळं मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे उधार म्हणजे स्वतःला खाण्यापुरतं धान्य शिल्लक राहण्याची मारामार व्हायची. त्यामुळे परिस्थिती खूप बिकट बनली. ह्यामध्ये महसुलाचं प्रमाण जवळजवळ 131.5 म्हणजे 50% महसुलाचं प्रमाण होतं. आणि ह्या गोष्टीमुळे काय झालं तर जमीन कसणाऱ्यांचा एक वर्ग तयार झाला. कसं झालं जमीन कसणाऱ्यांचा वर्ग? तर जमीन महसूल भरायलाच शेतकऱ्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळं मग जमीन स्वतः मालक होण्यापेक्षा आपण त्या जमिनीवर काम करू म्हणजे कुळ बनू परत, असा प्रकारने सुरू झाला. आणि जमीन कसणाऱ्यांचा एक वर्ग तयार झाला. आणि हे ज्या वेळेला जमिनीचा महसूल भरायची शासनाला वेळ यायची त्यावेळेला जर पैसे नसले तर मग जमीन विकायची. आणि मग ह्या रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीची खरेदी विक्री सुद्धा त्यामुळे वाढली. आणि जमीन ज्याच्या मालकीची जास्त असेल सगळ्यात जास्त तो सगळ्यात प्रतिष्ठित, म्हणजे ही प्रतिष्ठेचा विषय झाला. ज्याच्याकडे जमीन जास्त आहे तो प्रतिष्ठित, म्हणून जमीन खरेदी करायला सुद्धा तिथं स्पर्धा निर्माण झाली. आणि ह्यामध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीस महत्व आले. आपल्याला ह्या गोष्टीवर एमपीएससी प्रश्न विचारू शकते की जमिनीच्या खरेदी विक्रीस कोणत्या पद्धतीमध्ये म्हणजे कोणत्या महसूल पद्धतीमध्ये महत्व आलं तर हे रयतवारीमध्ये. लक्षात ठेवा, जमीनदारी पद्धतीमध्ये नाही, महालवारीमध्ये सुद्धा नाही, तर हे रयतवारीमध्ये केवळ जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला महत्व आलं. त्यानंतर ना महत्वाची पद्धत आहे म्हणजे महालवारी पद्धत. तर आता ही कशी होती, आता जमीनदारी ही जी पद्धत होते त्यामध्ये जमीनदारांना महत्व दिलं होतं, रयतवारीमध्ये शेतकऱ्यांना म्हणजे जो जमीन कसणार आहे. ह्यामध्ये गावाला महत्व दिलं. कशाला? गावाला. महाल किंवा गाव महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सारा वसुलीचे एकक काय ठेवलं शासनानं तर गाव किंवा महाल. म्हणजे काय केलंय सरकारने, म्हणजे जमीनदाराचा सुद्धा म्हणजे त्याच्याबद्दल बरोबर सुद्धा करार नको किंवा शेतकऱ्याबरोबर सुद्धा नको, डायरेक्ट गावाबरोबर करार करायचा. म्हणजे काय करायचं तर गावाची समज एक 100,000 एक एकर जमीन असेल
तर त्या अख्ख्या जमिनीवर किती महसूल याचा आला पाहिजे हे ठरवायचं. आणि मग तो कुणाला म्हणजे कोणाला वसूल करायला सांगायचं तर गाव प्रमुखाला. मग गाव प्रमुखाला किंवा लंबरदार एक नेमलेला असायचा तो महसूल गोळा करायसाठी. हे लक्षात ठेवा, लंबरदार हा शब्द हा महालवारी पद्धतीशी लागू आहे. आणि लंबरदार म्हणजे काय तर महसूल गोळा करणारा, आणि जनरली तो लंबरदार म्हणजे कोण असायचा, गावाचा प्रमुखच असायचा. मग शाखा जमा करायची जबाबदारी कसं असायचं, तर ब्रिटिश काय करायचे, बाबा एखाद्या गावाचं जमिनीचं क्षेत्र आहे 1000 हेक्टर, तर ह्या 1000 हेक्टर मधनं आम्हाला सांगायचं 50 लाख, काय जी रक्कम असेल तेवढा महसूल आला पाहिजे. मग ही गोळा करायची जबाबदारी कोणावर असायची, लंबरदार. मग लंबरदार काय करणार, तर गावातल्या जमिनीचं सर्वेक्षण करणार, कुणाकडे किती जमीन आहे, कुणाची पीक म्हणजे बागायत आहे किंवा कोणाची नापीक आहे, कोणाची सुपीक आहे, हे ठरवायचा. आणि त्यानुसार तो माणसांमध्ये वाटून द्यायचा, हे 50 लाख कसे वसूल केले जायचे. आणि मग ते पैसे गोळा करायचे आणि तो महसूल सरकारकडे भरायचा. आता ही जी पद्धत होती, ही जी व्याप्ती कुठं होती, तर वायव्य प्रांत, पंजाब, आग्रा आणि अवध ह्या भागामध्ये, आपण वायव्य प्रांत, पंजाब, आग्रा आणि अवध ह्या भागामध्ये महालवारी पद्धत लागू होती. आणि ही महालवारी पद्धत 30% प्रदेशात लागू होती. आपण जमीनदारी बघितली होती, किती टक्केमध्ये होती, 19% बरोबर आहे. त्यानंतर रयतवारी बघितली होती, किती क्षेत्रामध्ये लागू होती, 51% आणि आता जी महालवारी आहे ती राहिलेल्या 30% भागामध्ये महालवारी पद्धत लागू होती, लक्षात ठेवा. आणि हे जे मागाशीच आपण बघितलं होतं की होल्ट मॅकेन्झी आणि विल्यम बेंटिक ह्या दोन माणसं ह्या महालवारी पद्धतीशी निगडीत आहे. तर काय झालं होतं, महालवारीचं लागू करण्याचं टप्प कसं, तर 1822चं रेग्युलेशन, 1822 मध्ये होल्ट मॅकेन्झीनं सर्वेक्षण केलं. आणि होल्ट मॅकेन्झीनं सर्वेक्षण करून शाळा आकारायचं ठरवलं. तर होल्ट मॅकेन्झीनं कलेक्टरना वगैरे सगळ्यांना विचारलं, आणि ह्याने काय केलं, तर उत्पन्न खालच्या कलेक्टरांनी वगैरे उत्पन्न वाढवून सांगायला सुरुवात केली. मग होल्ट मॅकेन्झीने काय सांगितलं की कलेक्टरांना तुम्ही जावा आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्वे करा. मग कलेक्टर प्रत्येक गावामध्ये गेले, त्यांनी शेतीचं मोजमाप केलं आणि वेगवेगळ्या कुठले तिथले जुन्या चालीरीती असतील किंवा जुने जमीनदार असतील ह्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं हक्क आधी फिक्स केले. कुणाचे इनाम जमिनी आहेत, कुणाचं काय आहे, हे सगळे हक्क आधी फिक्स केले कलेक्टरने. आणि त्यावरनं मग प्रत्येक गावाने किती महसूल दिला पाहिजे, कारण इनाम जमिनी त्यावेळेचा असा विषय असायचा की इनाम जमिनीमधनं महसूल भेटायचा नाही. त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कलेक्टरने केला आणि त्याने रिपोर्ट सादर केला. आणि त्यावरनं जी होल्ट मॅकेन्झीनं 1822 मध्ये लावला तो म्हणजे 80% सारा, म्हणजे महसूल किती द्यायचा, उत्पन्नाच्या 80% महसूल ब्रिटिश सरकारला द्यायचं, हे हॉल्ट मॅकेन्झीने सांगितलं. मग ह्या एवढ्या 80%च्या जाचक सारा गोळा करण्यामुळे खूप वादविवाद झाले. आणि मग पुढं त्या पद्धतीचं रिव्हिजन कोणी केलं, तर विल्यम बेंटिक. महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की विल्यम बेंटिक आणि हॉल्ट मॅकेन्झी हे महालवारी पद्धतीचे शी संबंधित आहेत. हॉल्ट मॅकेन्झीनं महालवारी पद्धत सुरू केली आणि त्याच रिव्हिजन कोणी केलं, विल्यम बेंटिकनं. 1822 ची जी व्यवस्था होती, 80% सारा तो खूप जाचक होता. त्यामुळे मग 1833 ला बेंटिकनं नवीन व्यवस्था लागू केली. आणि विल्यम बेंटिकनं काय केलं, तर त्यानं वेगवेगळ्या सॉइल टाईप नुसार महसूल ठेवला, कारण काळ्या जमिनीमध्ये जास्त उत्पन्न येतं, खडकाळ जमिनीमध्ये येत नाही. तर हे अशा जमिनीचं वर्गीकरण केलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यासाठी सरासरी खंड निश्चित केला. हे महत्वाचं आहे. काय केलं, तर विविध प्रकारच्या मृदांसाठी त्यानं सरासरी खंड निश्चित केला. कोणी केला, विल्यम बेंटिक. आणि हे जी म्हणजे सिस्टीम करायची होती, म्हणजे ही जी सर्वेक्षण जमिनीची करायची होती, त्या योजनेचं पर्यवेक्षण कोणी केलं होतं, तर मार्टिन बर्ड. हे नाव लक्षात ठेवा. मार्टिन बर्ड यांनी ह्या योजनेचं पर्यवेक्षण केलं होतं. आणि या योजनेअंतर्गत महसूल आकारणीचं काम कोणी केलं होतं, तर जेम्स थॉम्सन. महत्वाचं आहे, दोन्ही नावं लक्षात ठेवा. की योजनेचं पर्यवेक्षण जी बेंटिकनं रिव्हिजन केली होती ना महालवारी पद्धतीची, त्या जे रिव्हिजन करायची योजना होती त्याचं पर्यवेक्षण कोणी केलं, तर मार्टिन बर्ड. आणि त्याच्या अंतर्गत महसूल आकारणीचं कार्य कोणी केलं, कोणाच्या काळात पूर्ण झालं, तर जेम्स थॉम्सनच्या कारकिर्दीत हे महसूल आकारणीचं काम पूर्ण झालं. आणि ह्या रिव्हिजन नंतरनं
किती टक्के सारा ठेवण्यात आला तर 66%. महत्वाचं आहे. खंड मूल्याच्या बघा, होल्ट मॅकेंजीनं 80% ठेवला होता उत्पन्नाच्या म्हणजेच खंडाच्या, आणि ह्यांनी जे बेंटिंगने ठेवला तो म्हणजे 66%. आणि ह्याचा कालखंड जो आहे तो 30 वर्षासाठी निश्चित केला, की 30 वर्ष इथून पुढे उत्पन्नाच्या 66% सारा देणं बंधनकारक राहील, ही महालवारी पद्धतीमध्ये. म्हणून मार्टिन बर्डनं जे एवढं ह्या योजनाचं मध्ये काम केलं होतं, म्हणूनच मार्टिन बर्डला उत्तर भारतातल्या जमीन महसूल पद्धतीचा जनक म्हणलं जातं. हे वाक्य लक्षात ठेवा. उत्तर भारतातील जमीन महसूल पद्धतीचा जनक कोण? तर मार्टिन बर्ड, फादर ऑफ लँड सेटलमेंट इन नॉर्दर्न इंडिया म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि बघा, 66%ची जमीन महसूल सुद्धा मागणी जाचक होती. मगाशी आपण बघितलं होतं रयतवारीमध्ये 50% सुद्धा भयानक जाचक होतं, तर मग 66% तर त्यापेक्षा किती जाचक असेल. तर ही जमीन महसुलाची मागणी जाचक होती. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मग तिथनं पुढे जो लॉर्ड डलहौसी आला, त्यानं 1855 मध्ये ह्या पद्धतीचं पुन्हा अभ्यास केला. आणि एक सहारनपूर नियम होता, नियम बनवला होता, म्हणजे सहारनपूर नियम. ह्या नियमाद्वारे हा जो सार आहे तो 50% केला त्यानं. 66% वसुली ऐवजी 50% वसुली, सारा वसूल करण्यात यावा, असं हे लॉर्ड डलहौसीने केलेलं आहे. मग बघा, हालवारीशी संबंधित माणसं कुठले कुठले आहेत, तर हॉल्ट मॅकेंजी होता. हॉल्ट मॅकेंजीनं 80% सारा केला होता. विल्यम बेंटिकनं 66% वर आणला. आणि तोच सारा 50% वर 1855 मध्ये लॉर्ड डलहौसीने आणला. आणि तो कशाद्वारे आणला तर सहारनपूर नियमाद्वारे आणला. मग आता हा एक टेबल आहे, हा तुम्ही जर लक्षात ठेवला तर महत्वाचं आहे. ह्याच्यावरून तुमचे बरेच प्रश्न सुटतील. कायमधारा पद्धत कधी लागू झाली? 1793. महालवारी 1822. रयतवारी 1820. बरोबर आहे. प्रवर्तक कोण होता कायमदाराचा? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. सर जॉन शुअरचं पण इथं नाव लक्षात ठेवा, त्यांच्याच मदतीनं. त्यानंतर आपण बार्लो, ते मगाशी जेरोमी बेंथम वगैरे सगळे नाव बघितलेले आहेत ना, ते पुढे पुढे आलेले आहेत, लक्षात ठेवा. तर इथं कायमधारा पद्धतीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्यानंतर महालवारीमध्ये महत्वाचे नाव म्हणजे हॉल्ट मॅकेंजी आणि विल्यम बेंटिक. त्यानंतर रयतवारी पद्धतीचे प्रवर्तक कोण होते? मनरो आणि रीड. बरोबर आहे. रीडने बारामहल जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 1792 मध्ये, आणि त्यानंतर 1898 मध्ये मनरोच्या मनरोच्या कारकिर्दीमध्ये पुढं ज्या वेळेला तो 1820 ते 28 त्या काळामध्ये मद्रासचा गव्हर्नर झाला, त्यावेळेला मद्रासमध्ये ही रयतवारी पद्धत लागू केली. आता व्याप्ती काय होती कायमधाराची? तर बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस आणि उत्तर कर्नाटक. महालवारी पद्धती कुठं लागू होती? तर वायव्य प्रांत, पंजाब, आग्रा आणि अवध. आणि रयतवारी पद्धत कुठं लागू होती? तर मुंबई, मद्रास इलाक्यातील मोठा भूभाग आणि आसाम. महत्वाचं म्हणजे मद्रासमध्ये सर्वात प्रथम, परत मुंबईत आपल्याकडे आली आसाम. या भागामध्ये लागू झाले. तर क्षेत्र कायमधाराच्या पद्धतीखाली 19% क्षेत्र होतं, महालवारी पद्धतीखाली 30% क्षेत्र होतं, आणि रयतवारी पद्धतीखाली 51% क्षेत्र होतं. महत्वाचं, कायमधारामध्ये महसूल वसुली करणारा कोण होता? तर मध्यस्थ, जमीनदार. ओके. त्यानंतर महालवारी पद्धतीमध्ये कोण होतं? लंबरदार, जो गाव प्रमुख असायचा, त्याला नेमलं होतं. आणि तिसऱ्या म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट शेतकरी, शेतकऱ्यानं सरकारकडे सारा भरायचा होता रयतवारी पद्धतीमध्ये. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, की कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचा मालक कोण होतं? तर जमीनदार. महालवारीमध्ये कोण होतं? गाव होतं. म्हणजे शेतकरी सामूहिकरित्या मालक होते असं म्हणावं लागेल. गावाची मालकी होती. जमिनीचे मालक महालवारी पद्धतीमध्ये होतं तर गाव, आणि रयतवारी पद्धतीमध्ये कोण होतं? तर शेतकरी. महसूल निश्चितीचे स्वरूप कायमधारा नावातच आहे, कायमस्वरूपी महसूल ठरवून घ्यायचा एकदा, आणि तोच कायमस्वरूपी लागू ठेवायचा. महालवारी पद्धतीमध्ये 30 वर्षानंतर सुधारणा होणार होते, दर 30 वर्षानंतर ते रिवाईज करायचं. आणि रयतवारी पद्धतीमध्ये महसुलाचे रिव्हिजन 20 ते 30 वर्षानंतर होणार होतं. आता महत्वाचं म्हणजे पुढचं, ह्या 3 पद्धतीचा आपण अभ्यास केला. ह्या 3 पद्धतीवर वेगवेगळ्या अनुषंगानं एमपीएससीने प्रश्न विचारले. तुम्ही पीवायक्यू अनालिसिस बघितलं किंवा स्वतः जरी केलं तरी त्यात तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. किती महत्वाचं आहे की ही जमीन महसूल व्यवस्था. त्यानंतर महत्वाचे म्हणजे इनाम कमिशन. बघा, 1852 मध्ये इनाम कमिशनची स्थापना केली होती. आता काय होता विषय? तर 1818ला बघा, पेशव्यांचं सर्व वर्चस्व संपलं, आणि म्हणजे मुंबई प्रांतामध्ये, आणि सगळी जी म्हणजे सातारची गादी फक्त नाममात्र झाली.
आणि सगळा जो कारभार आहे तो रेसिडेंट मार्फत चालवायला सुरुवात केली, बरोबर आहे. मग त्यावेळेला एल्फिन्स्टन वगैरे परत पुढे गव्हर्नर झाले. तर ह्या काळामध्ये 1828 ते 1852 या 34 वर्षाच्या काळामध्ये त्यांना कळून चुकलं होतं ब्रिटिशांना, की जर तुम्हाला महसूल मिळवायचा असेल तर जमिनी केल्या पाहिजेत. कारण काय होतं, तर त्यांना माहित होतं की वेगवेगळ्या संस्थानिकांनी त्यांच्या कारकिर्दीत खुश होऊन आता खुश व्हायचं आणि त्याला ह्या गावाची वतनदारी दिली, त्या इनाम म्हणून दिलं. आपल्याकडे सुद्धा बघा आता असते ती इनाम जमिनी असतात. तर अशा जमिनी दिलेल्या होत्या आणि ह्या जमिनीवर सरकारला कर आकारा यायचा नाही. मग मेजॉरिटी ह्या जमिनी सरकारवर म्हणजे बोजाच असायच्या, त्याला काहीच फायदा मिळायचा नाही. त्यामुळे मग जोपर्यंत ह्या इनाम जमिनींचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत सरकारचा महसूल वाढणार नाही, हे डलहौसीच्या लक्षात. कारण डलहौसी हा साम्राज्यवादी राज्यकर्ता होता आणि डलहौसी एवढा महत्वाचा होता की डलहौसीला आधुनिक भारताचा जनक सुद्धा म्हणलं जातं, बरोबर आहे का. आधुनिक भारताचा निर्माता, जनक नाही, आधुनिक भारताचा निर्माता म्हणलं जातं. कारण त्यानं कुठल्या कुठल्या बघा रेल्वे आपल्याकडे चालू केली, तार व्यवस्था चालू केलेली आहे, असं तो डलहौसी होता. मग हे इनाम कमिशन, हे डलहौसी ज्या वेळेला गव्हर्नर जनरल होता त्या काळात मुंबई सरकारनं इनाम कमिशनची नियुक्ती केली होती. इनाम कमिशन नियुक्ती केली. इनाम कमिशनचं काम काय, तर पहिले तर गोष्ट म्हणजे ह्या इनामांवर कसा वचक बसवायचा आणि त्यातनं महसूल कसा गोळा करायचा. मग महत्वाचं म्हणजे मुख्य उद्देश काय केला होता, तर करमुक्त ज्या भूमी कररहित जमिनीची चौकशी करायची आणि त्या ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आणायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे जमीन महसूल वाढवणे, महत्वाचा मुद्दा जमीन महसूल वाढवणे महत्वाचं म्हणजे ह्या इनाम जमिनीमुळे आहे ना जहागीरदारले त्यांचं संघटन मोठं होत चाललं होतं. काही काही जहागीरदारांचं वर्चस्व वाढत चाललं होतं. म्हणून ह्या जहागीरदारांचा प्रभाव कमी करायचा, हे तीन महत्वाचे उद्देश ठेवून इनाम कमिशनची नियुक्ती करण्यात आली. मग आता इनाम कमिशनची नियुक्ती करण्यात आल्यानंतर इनाम कमिशननं काय काम करायचं, मग इनाम कमिशन हे इनामदार आहे, ज्यांना इनामा भेटले त्यांना बोलावायचं. ओके. मग त्यांना बोलवायचं आणि त्यांना पहिला प्रश्न विचारायचा, बाबा किती जमीन आहे तुझ्याकडं. मग ते म्हणायचं अमुक अमुक मग माझ्याकडे 100 एकर आहे, 150 एकर आहे. ठीक आहे बाबा, तुझ्याकडे 150 एकर जमीन आहे तर असू दे. मग इनाम कमिशन त्याच्या पुढचा लगेच प्रश्न करायचं, ती जमीन तुला कशी मिळाली. मग ते सांगायचा ना, जो मालक असेल कसणारा तो सांगायचा, बाबा मागच्या काळात ह्या राजांनी आमच्या वारसांना म्हणजे माझ्या पूर्वजाची जमीन इनाम म्हणून दिली होती वगैरे. ठीक आहे. मग इनाम कमिशनचा त्याच्या पुढचा प्रश्न काय, मग त्याचा कागद कुठं आहे. कागद असला तर दाखव. मग हा असा कागद दाखव म्हणलं की तिथं इनाम ज्यांना भेटलेला असायचं त्यांची गोची व्हायची. कारण कसं आहे, राजांच्या काळामध्ये संस्थानिकांच्या काळामध्ये असं काय एवढा जास्त पत्रव्यवहार नव्हता फॉर्मल. ते डायरेक्ट हा तुला दिला ना गळ्यातला घंटा असा काढून द्यायचा, हा घे तुला. त्याच प्रकारे हे इनाम तू घे, झालं की झालं असं असायचं. म्हणजे ते लेखी स्वरूपात कुठं नव्हतं असं. असं इनाम कमिशननं ज्या वेळेला प्रश्नाची सुरुवात केली आणि त्यांनी असे ज्या वेळेला सर्वेक्षण केलं सगळ्या जमिनींचं, त्यावेळेला जवळजवळ 40% इनाम ही बिना कागदाची सापडली. कागदच नाही, फक्त तोंडी बोलीवर चाललेली ही सगळी इनाम कमिशननं जप्त करून टाकली, बरोबर आहे. त्या काळात जवळजवळ 20,000 इनाम कमिशननं जप्त केली होती, लक्षात घ्या. म्हणजे जर पुरावे अपुरे आणि बनावट असतील, दिलेले बघा, जर पुरावे अपुरे व बनावट असतील त्यांनी ब्रिटिश सरकारने जप्त केले. अशा किती 20,000 इनामं जप्त केली होती. आणि काही प्रकरणामध्ये क्विट रेंट, हे लक्षात ठेवा, सवलतीचा कर आकारला गेला आणि त्या ज्यामुळे मालकांना काही प्रमाणात मालकी कायम ठेवण्यात आली. क्विट रेंट म्हणजे काय, तर ज्या म्हणजे इनाम जमिनीमधनं काही महसूल द्यायला तयार होते काही काही जे इनामदार, त्यांच्या मग जमिनी त्यांनी सवलतीचा कर म्हणजे क्विट रेंट आकारून, म्हणजे त्यांच्याकडून किती पैसे घ्यायचे ते ठरवलं ब्रिटिशांनी आणि त्यांना मग जमिनीची मालकी दिली. त्यामुळं काही जमिनींची मालकी कायम ठेवण्यात आली, हे लक्षात घ्या, इनाम कमिशन. आणि हे इनाम कमिशन न ह्या ज्या जमिनी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केले होते. त्यातले प्रकार म्हणजे कुठले कुठले, तर एक तर इनाम वर्ग 1,
ते इनाम वर्ग 6 पर्यंत. इनाम वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5 आणि वर्ग 6. म्हणजे इनाम वर्ग 1 मध्ये राजकीय इनाम होते. त्यानंतर वर्ग 2 मध्ये जात इनाम. त्यानंतर वर्ग 3 मध्ये देवस्थान इनाम. त्यानंतर वर्ग 4 मध्ये देशपांडे देशमुख कुलकर्णी इनाम. त्यानंतर वर्ग 5 मध्ये प्रशासकीय, गावाच्या प्रशासकीय कामासाठी दिलेल्या जमिनी. आणि वर्ग 6 मध्ये रयतेसाठी उपयुक्त सेवांसाठी दिलेल्या जमिनी, अशी इनाम होते. हे लक्षात ठेवा. आपल्याला जोड्या लावायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. इकडे इनाम देऊ शकतात. इनाम वर्ग 1, 2, 3 पुढे काय, इकडे राजकीय इनाम, जात इनाम, देवस्थान इनाम, जोडा लावा असं विचारलं जाऊ शकतं. आणि हे इनाम जे कमिशन आहे, जमीन बळकाव कमिशन म्हणून खूप प्रसिद्ध होतं. काय होतं? जमीन बळकाव. कारण ह्याने जवळजवळ कागदपत्राच्या अभावी 40% जमीन बळकाव हे केल्या होत्या, काबीज केल्या होत्या, जप्त केल्या होत्या. म्हणून जमीन बळकाव कमिशन म्हणून प्रसिद्ध होतं. इनाम कमिशन नेमलं कुणी? मुंबईच्या सरकारनं. त्यावेळेला मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लुसियस कॅरी. हे नाव लक्षातच ठेवायचं, लुसियस कॅरी. त्याला लॉर्ड फॉकलंड सुद्धा म्हणलं जातं. काय? लॉर्ड फॉकलंड. लुसियस कॅरी हा त्यावेळेला मुंबईचा गव्हर्नर होता. भारताचा कोण होता गव्हर्नर जनरल? तर लॉर्ड डलहौसी. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा इनाम कमिशनच्या अनुषंगाने. हे महत्वाचं आहे, इनाम कमिशन. आता त्यानंतर दख्खनची दंगे. माझं म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेला ह्या रयतवारी पद्धत लागू झाली, मग रयतवारी पद्धतीमध्ये महसुलाचा दर खूप जास्त होता, बरोबर आहे. मग आपण काय बघितलं की ही जी रयतवारी पद्धती होती, हे जे 20-30 वर्षानंतर रिव्हिजन होणार होतं. आणि ते जे रिव्हिजन होणार होतं ते 1866च्या दरम्यान होणार होतं रिव्हिजन त्या रेटचं. पण त्याच वेळेला काय झालं होतं, 1861 ते 1865 ह्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं. आता ब्रिटिश जे व्यापारी होते ना, ब्रिटिश व्यापारी, ह्यांची ते कापसाचे बाजारपेठ होते. तिथनं कच्चा कापूस ब्रिटनच्या गिरणीमध्ये नेसला जायचा आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून माल तयार केला जायचा आणि त्यातनं नफा मिळवला जायचा. म्हणजे ब्रिटनची एक व्यापारी वसाहत होती थोडक्यात. कुठली? अमेरिका. पण अमेरिकेमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यामुळं अमेरिकेतनं कापूस यायचा बंद झाला. त्यामुळं काय झालं, तर अमेरिकेतनं कापूस यायचा बंद झाल्यामुळं इकडं आपल्या इकडं मुंबईतल्या प्रांतातल्या कापसाचा भाव वाढायला लागला. ओके. मग भाव वाढायला लागला आणि भाव वाढायला लागल्यामुळं मग इथं जास्त फायदा भेटतोय असं सरकारच्या लक्षात यायला लागले की त्यांनी महसूल वाढवायला सुरुवात केली. आणि त्यातनं मग हे पुढं जे आपल्या इथं उठाव झाले ते म्हणजे दंगे. मग आता हा उठाव जो आहे तो प्रामुख्याने कोणाच्या विरोधात होता? सावकारांच्या विरोधात होता. तर ही कशामुळे झालं, तर महत्वाचं म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने. आता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ज्या वेळेला मुंबईचा गव्हर्नर होता, बरोबर आहे, 1819 ते 1827 वेळेमध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला त्याच्यावर प्रभाव कुठला होता? रयतवारी पद्धतीचा. त्याला जमीनदारी पद्धत लागूच करायची नव्हती. त्यानं पहिल्यांदाच सांगितलं, त्या डोक्यात होतं. रयतवारी पद्धतीचा सुद्धा त्यावर प्रभाव होता. पण ह्याच्या प्रभावाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यानं काय विचार केला की रयतवारी पद्धतीतल्या चांगल्या गोष्टी आणि जमीनदारीतल्या काही चांगल्या गोष्टी ह्या अशा एकत्र करून आपण तिसरीच पद्धत लागू करूया. ती म्हणजे कुठली? मौजेवारी. म्हणजे महत्वाचं आहे की एल्फिन्स्टनला महाराष्ट्रामध्ये कुठली पद्धत लागू करायची होती? मौजेवारी. महत्वाचं आहे. ज्या वेळेला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईचा गव्हर्नर होता, त्याच्या काळामध्ये रयतवारी पद्धत लागू झालेली नाही, लक्षात घ्या. कळलं आपल्याला? एमपीएससी प्रश्न फिरवून विचारू शकते. ज्या वेळेला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 1827 ला गेला निवृत्त होऊन, त्यानंतर 1827 ते 1830 मध्ये जो प्रायोगिक तत्वावर 29-30 ला पुणे इंदापूरमध्ये लागू झाली रयतवारी पद्धत सगळ्यात प्रथम. कळलं? ती पण जॉन माल्कमच्या काळामध्ये. म्हणजे मॉन्टस्क्युअर्ट एल्फिन्स्टनच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत लागू झालेली नाही. त्याला लागू कुठली करायची होती? तर मौजेवारी. त्यानं तसाच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ही गोष्ट. ओके. मग 1828 मध्ये रॉबर्ट किपलिंगनं रयतवारी पद्धत लागू केली होती. आणि रयतवारीचा पहिला परिणाम काय झाला होता? तर शेतकरी सावकार यांच्या संबंधावर. आता कसं होतं, तर ब्रिटिश पूर्व काळापासून शेतकरी हे वेगवेगळ्या सावकारांच्याकडून कर्ज घ्यायचे आणि जमिनीमध्ये वापरायचे, जमिनीचं उत्पन्न काढायचं आणि त्यातनं कर्ज फेडायचं.
आता पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, तर सावकार जे कर्ज द्यायचे ते त्यांच्या रिस्कवर द्यायचे. कारण काय असायचं, तर त्या वेळेला एखादा जर वाद निर्माण झाला ना, तर पंचायती समोर निवाडी व्हायची. बरोबर आहे. आणि ह्या पंचायतीमध्ये वर्चस्व कोणाचं होतं? शेतकऱ्यांचं. त्यामुळे काय व्हायचं, ज्या वेळेला सावकार त्याच्या रिस्कवर पैसे देईल, त्या वेळेला शेतकऱ्याचं उत्पन्न येईल, जास्त येईल कमी येईल त्यानुसार त्याची परतफेड करायची. आणि जी परतफेड केली जायची, ओके, ते परतफेड केलेले पैसे मान्य करावे लागायचे सावकाराला. असं असायची ती गोष्ट. मग त्यामुळं मग जर एखाद्या सावकारानं जर पंचायतीत गेला, तर पंचायती सुद्धा जो निर्णय व्हायचा तो शेतकऱ्यांच्या बाजूने. त्यामुळे मग सावकारांना त्यावेळेला संरक्षण नव्हतं. पण ज्या वेळेला रयतवारी पद्धत लागू झाली, त्यावेळेला रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना मालक केलं. बरोबर आहे. मग शेतकरी डायरेक्ट कुणाला महसूल देत होते, तर आपल्या मग जे कर्ज देणारे आहेत, म्हणजे सावकार, ह्यांना मात्र ह्या पद्धतीमध्ये संरक्षण सरकारचं मिळालं. ह्या पद्धतीमध्ये, रयतवारी पद्धतीमुळे सावकारांना संरक्षण मिळालं. त्यामुळे सावकारांची मुजोरी वाढली आणि सावकारांनी वसुली करायला सुरुवात केल्या. आणि ह्याचमुळं मग सावकार आमच्या विरोधात इथं जनमत तयार व्हायला लागलं. आणि मग जे पुढं एक गोष्ट आहे की 1840 मध्ये, महत्वाचं लक्षात घ्या, सावकार कर्जावर रकमेवर 30 ते 60% व्याज घेतात, अशी ठाण्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे तक्रार केली. बाकी लक्षात ठेवायचे बरं का, कुठल्या शेतकऱ्यांनी 30-60% सावकार कर्जावर व्याज घेतात अशी तक्रार केली होती ठाण्यातील शेतकऱ्यांनी 1840 मध्ये? असले प्रश्न एमपीएससी डायरेक्ट विचारते. आता सावकारांच्याकडून जी वसुली व्हायच्या त्याच्याबद्दल इंदापूरचा सहाय्यक कलेक्टर महत्वाचा आहे, बार्टल फ्रियर. बार्टल फ्लियर ह्यानं काय केलं, की शासनाला अहवाल दिला की बाबा ही जी वसुली आहे, सावकारांनी आता रयतवारी पद्धतीमध्ये सावकारांना संरक्षण मिळालं, त्यामुळे सावकारांनी मनमानी वसुली चालू केलेली आहे. ह्याच्याबद्दल अहवाल इंदापूरच्या सहाय्यक कलेक्टरने दिला. कोण होता इंदापूर सहाय्यक कलेक्टर? बार्टल फ्रियर. त्यानं सरकारला दिला, पण सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही. मग लक्ष दिलं नाही, सावकारांचं फावलं. सावकारांनी डायरेक्ट जमिनी गहाण लिहून घ्यायला सुरुवात केली. आता ह्याच्यातनं तोडगा काढायसाठी काय झालं, ह्याच्यात तोडगा काढायसाठी सरकारनं काय प्रयत्न केले, की बाबा शेतकऱ्यांच्यावर जास्त कर्ज आहे ना, मग जेवढं कर्ज आहे ते फेडायसाठी तेवढी जमीन सावकाराला द्यायचं त्यांनी सरकारनं सांगितलं की बाबा सावकारांनी तेवढी जमीन घ्यावी आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं. पण आता सावकारांना जमीनच कसायला येत नव्हती, त्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीला नकार दिला. म्हणजे आम्ही जमीन घेऊन काय करू, कारण आम्हाला कसायलाच येत नाही, आम्ही शेतीच करू शकत नाही. शेती करणारा शेतकरी वेगळा आहे, त्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला. आणि जमिनीचे मात्र गहाण लिहून घ्यायचे आणि जे उत्पन्न येईल ते ओढून आणायचं, असं वेगवेगळे प्रकार सरकारने राबवले. त्यामुळं त्यातनं असंतोष वाढला. मग पुढे पुण्याचा दुसरा सहाय्यक कलेक्टर मायकल रोज महत्वाचा आहे बरं का. मग पहिला जो होता बार्टल फ्रियरनं पहिला अहवाल दिला सरकारनं, तेव्हा लक्ष दिलं नाही. त्यानंतर पुण्याच्या दुसऱ्या नंतर झालेला सहाय्यक कलेक्टर आहे मायकल रोज, ह्यानं सुद्धा चौकशी केली आणि सावकारी पद्धतीबद्दल अहवाल शासनाला सादर केला. मात्र सरकारनं त्या सुद्धा लक्ष दिलं नाही. त्यामुळं मग सावकारी प्रकरणांची खटल्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामध्येच गोल्डस्मिथ गोल्डस्मिथनं काय केलं, की नवीन जमाबंदीचे दर लागू केले. बरोबर आहे. आणि हे नवीन जमाबंदी लागू केल्यामुळं खूप असंतोष निर्माण झाला. आणि हे जे सगळं प्रकरणाचं पडसाद आहे ते ब्रिटिश संसदेत उलटायला सुरुवात झाली. आणि मग विल्यम वेडरबर्न बघा, आपल्याकडे परत ज्या वेळेला आपण काँग्रेस अधिवेशनांचा अभ्यास करू त्यावेळेला विल्यम वेडरबर्न आपल्याला येतीलच. त्या विल्यम वेडरबर्न ह्याने ह्या प्रकरणाबाबत तिथल्या सरकार, इथलं जे सरकार आहे म्हणजे मुंबईतलं, त्यांना दोष दिला त्यांनी, की ह्यांनी व्यवस्थित ती परिस्थिती हँडल केलेली नाही. 1859 ला ब्रिटिश सरकारने मुदतीचा कायदा केला. मुदतीचा कायदा म्हणजे काय, तर बाबा ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या जप्त केल्या जायच्या, जमिनी गहाण ठेवल्या जायच्या सावकारांच्याकडे, त्यामुळे काय व्हायचं, शेतकऱ्या देशोधडी लागायचं, त्याला उत्पन्न घ्यायला भेटायचं नाही. मग अशा जमिनी जप्त करता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. त्यासाठी मग कर्ज फेडायची मुदत एक ठरवून दिली शेतकऱ्यांना, ही 3 वर्षाची दिली. म्हणजे सावकारांना 3 वर्षापर्यंत त्या जमिनीवर काय करता येणार नाही.
मला पैसे दिले, त्या 3 वर्षामध्ये सावकारांचे कर्ज आहे ते फेडावे. म्हणजे बघा, मुदतीचा कायदा केला, शेतकऱ्यांना पैशातनं सूट भेटली नाही, फक्त मुदत भेटली जास्त वाढून 3 वर्षापर्यंत. मात्र ह्याचा काही फरक झाला नाही. आणि मग इथं मी सांगितलं तुम्हाला की 1861 ते 65 मध्ये काय झालं होतं, अमेरिकेमध्ये गृहयुद्ध, कापसाची जी आवक होती, कापसाचा कच्चा माल ब्रिटनला भेटायला बंद झाला. आणि मग कापसाचं मार्केट कुठलं वाढलं तर आपल्या मुंबई प्रांतातलं, कारण आपला जो खानदेश वगैरे भाग होता इथं कापूस मोठ्या प्रमाणात पिकला जायचा. आणि ह्या कापसाचे रेट वाढले. त्यामुळं बघा, आतापर्यंत सावकार वसुली करत होते, सरकार लक्ष दिलं नाही. आणि जसं का कापसाचे रेट वाढायला लागले, फ्रान्सिस आणि बॅडिक्टन या कार्यकर्त्यांनी काय केलं, 1867 मध्ये नवीन जमाबंदी लागू केली. म्हणजे नवीन रेट जाहीर केले, वाढवले. कारण म्हणजे आता कापसाचे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे, त्याला रेट यायला लागलेला आहे, त्यामुळं जास्त महसूल भेटला पाहिजे. मग 50 ते 60 टक्क्याने रेट वाढवले गेले. काही ठिकाणी ही जमाबंदी जवळजवळ 86 टक्क्यापर्यंत गेली. आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर जवळजवळ 220 टक्क्यानं वाढ झाली. एवढी वाढ झाल्यानंतर शेतकरी कसा जगेल? मग ही नवीन जमाबंदी बाबत पुण्यातली जी सार्वजनिक सभा होती, बरोबर आहे, सार्वजनिक सभेनं ह्या प्रकरणात हस्तक्षेप केला. हस्तक्षेप 1870ला सार्वजनिक सभेची स्थापना झाली, बरोबर आहे. ह्या सभेनं शेतकऱ्यांच्या बाजूनं मांडायला सुरुवात केली सरकारची. आणि सरकारनं त्या सार्वजनिक सभेवर आरोप टाकला की तुम्ही शेतकऱ्यांना फुलवले म्हणून. म्हणजे का चोर होतो अल्पोटाटी असा प्रकार तर झाला की सार्वजनिक सभेनं शेतकऱ्याच्या बाजूने बाजू मांडायला प्रयत्न केला, तर सरकार काय म्हणे की सार्वजनिक सभेनंच ह्या शेतकऱ्यांना भरीस पाडलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या असंतोषाला सरकारनं सार्वजनिक सभेला जबाबदार धरली. आणि मग एवढी अशी परिस्थिती चिघाळल्यानंतर ह्याच पार्श्वभूमीवर 1875 मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव घडून आले. हे जे शेतकऱ्यांचे उठाव आहे हे महाराष्ट्रात म्हणजे दख्खनच्या भागात झाले, म्हणून ह्याला दख्खनचे दंगे म्हणतात. ह्या उठावांचा प्रसार 1874 पासून सुरुवात झाला. 1874 मध्ये शिरूर तालुक्यातील जे कर्दे गाव आहे ना, तिथनं प्रसाराला, उठावाच्या प्रसाराला सुरुवात झाली 1874. हे शिरूर तालुक्यातलं जे कर्दे गाव आहे, ह्या गावात शेतकऱ्यांनी सारा बघायला नकार दिला. आणि त्यावेळेला मग हे जे शेतकरी असायचे, वेट बिगारासारखे राबवले जायचे. त्यांनी त्यांच्याकडे पाणी भरायला किंवा घरगुती काम करायला सुद्धा नकार दिला. आणि हिथनं मग ह्या उठावाच्या प्रसाराला सुरुवात झाली. आणि सगळ्यात पहिला जो उठाव झालाय तो 12 मे 1875 रोजी सुपे येथे. कुठं झाला? सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. हे महत्वाचं आहे, हा प्रश्न आपल्याला एमपीएससी विचारते. तर 12 मे 1875 रोजी दख्खनच्या दंग्यामधला उठावाला सुरुवात कुठं झाली? तर सुप्यामध्ये हा पहिला उठाव केला. मारवाडी गुजर सावकारावर माणसांनी हल्ले केले, कागदपत्र जाळली वगैरे. आणि हे जे नेतृत्व आहे यामध्ये महात्मा फुले भाग घेतला होता. त्यांच्या त्या बंडाला खतफोडीचं बंड सुद्धा म्हणलं जातं, लक्षात घ्या. खतफोडीचं बंड म्हणजे हे सगळे कागदपत्र वगैरे जाळून टाकणे. आणि तवा कुठं कुठं झाला तर पुण्यामध्ये, अहमदनगर म्हणजे कसा पसरत गेला, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, अहमदनगर, अहमदाबाद लक्षात घ्या. अहमदाबाद, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, अहमदनगर, पुणे अशी ह्या उठावांची तीव्रता वाढत गेली. आणि सगळ्यात शेवटचा उठाव जो आहे तो 15 जून 1875 भीमथडी जवळील मुंधाळी गावात झाला. मुंधाळी गावातल्या शेतकऱ्यांनी केला होता. कुठल्या? मुंधाळी गावातल्या. आता मग हे दक्षिणेतले वाढणारे दंगे, म्हणून शेतकऱ्यांच्या उठावाची तीव्रता लक्षात घेतली कुणी? मुंबई सरकारनं. आणि मग डेक्कन राईट कमिशन नेमलं की नक्की काय आहे हे चौकशी करण्यासाठी. असे उठाव का व्हायला लागले सगळं तर माहितच आहे, की सारा वाढलेला आहे, सगळं आहे, तरी सुद्धा डेक्कन राईट कमिशन नेमलं. आणि ह्या कमिशन मध्ये WCW कार्पेटर, JB रिची, सर ऑकलंड आणि कॉलविल इत्यादी सदस्य होते. सर ऑकलंड, कॉलविल, JB रिची, CW कार्पेटर हे ह्या डेक्कन राईट कमिशन मध्ये होते. आपल्याला विचारलं जाऊ शकतं डेक्कन राईट कमिशनचे सदस्य खालीलपैकी कोण होते, कोण नव्हते, तर आपल्याला ही नाव माहीत असली पाहिजेत. CW कार्पेटर, JB रिची, सर ऑकलंड, कॉलविल. आता ह्या कमिशननं जो अहवाल दिला त्याच्यावर चर्चा झाली. आणि मग त्यातनं जो आला तो द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट 1879 मंजूर केला. द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट
आणि ह्या ऍक्ट शेतकऱ्यांसाठी तगाईची व्यवस्था केली. कशाची? तगाई. लक्षात घ्या, तगाई म्हणजे काय? शॉर्ट टर्म कर्ज. आपल्या शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी वगैरे ह्यासाठी तगाईची व्यवस्था कुठल्या कायद्याने केली? डेक्कन ऍग्रीकल्चर लिफ्ट ऍक्ट. आणि ह्यानंच का नाही शेतकरी बँका सुद्धा स्थापन करण्याचा प्रस्तावित केलं होतं. काही शेतकरी बँका स्थापन करण्याचं प्रस्तावित या डेक्कन ऍग्रीकल्चर लिफ्ट ऍक्ट मध्ये करण्यात आलं होतं. आणि हा कायदा ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो कुणी मंजूर केला? तर मुंबई इलाक्याचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल. हे नाव लक्षात ठेवा. हे नाव आपल्याला पुढे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासामध्ये येणार आहे. 1826 ते 1902 त्यांची का म्हणजे कार्यकाल मोठा आहे. तर ह्या रिचर्ड टेम्पलनी मुंबई इलाक्याचा गव्हर्नर असताना हा कुठला डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट मंजूर करण्यात आला होता. महत्वाचा आहे. आणि ह्या कायद्यानं काय झालं तर शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली का? अजिबात नाही. हे महत्वाचं आहे. आपल्याला एमपीएससी विचारते डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट आहे. आपण पण नावावरून लक्षात घेतो रिलीफ म्हणजे माफ केले असतील, असं काही नाही. शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाही, तर शेतकऱ्यांचे कर्ज वसुली मध्ये शिथिलता आणली. आणि ती कशी करावी मग पुढे ते तरतूद दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा कर्जबाजारी शेतकऱ्याचे कर्ज सावकाराला एकदम वसूल करता येणार नाही. दुसरी गोष्ट न्यायालयानं सुद्धा की नाही एखादं प्रकरण आलं वसुलीचं तर कागदपत्र पहिल्यांदा पाहायची, प्रत्यक्ष तपास करावा आणि निर्णय द्यावा. त्यानंतर कर्जाची परतफेड करणे जर एकदम शक्य नसेल तर न्यायालयानं त्याचा हप्ता पाडून द्यावं होतं. असे त्यानंतर व्याजाच्या दरात कपात करण्याचा सुद्धा अधिकार न्यायालयाला देण्यात आला. अशा वेगवेगळ्या तरतुदी या डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये होते. ह्या तुम्ही वाचून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे न्यायालयात ही जी आहेत ना अशी प्रकरण आणू नये, त्याऐवजी ती स्थानिक स्तरावर मुन्सफ नावाच्या अधिकाऱ्याने मिटवावी. असं सुद्धा ही तरतूद होती की मुन्सफ एक स्थानिक स्तरावर जो आहे त्या मुन्सफकडेच ही प्रकरणं निकाली काढण्यात यावी. तर ह्या गोष्टी सगळ्या डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट मध्ये तरतुदी होत्या. आणि असा हे दख्खे दगे होते. तर आज आपण जमीन महसूल पद्धतीबद्दल अभ्यास केला. जमीन महसूल पद्धतीची कशी रचना पुढे होत गेली, त्यानंतर इनाम कमिशन आणि ह्या महसूल पद्धतीतनं आपल्या महाराष्ट्रात उद्भवलेले दख्खनचे दंगे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेतली. तर इथनं पुढे आपण ह्याच म्हणजे फ्लोनं जाऊया. आणि आपला जो सगळा पोर्शन म्हणजे पीवायक्यू अनालिसिस नुसार आपण जे महत्वाचे टॉपिक आयडेंटिफाय केले आपण अभ्यास पुढे पूर्ण करणार आहे. तर आज आपण थांबूया. आज एवढा जो झालेला सिलेबस आहे त्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करूच. तर जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम ग्रुप आमचा जॉईन करा. त्याची लिंक आपल्याला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही खाली देणारच आहे. तर त्यात तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यावर तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. तरी आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. थँक्यू अँड बेस्ट लक फॉर युअर स्टडी. थँक्यू.